Hello everyone, welcome back to our YouTube channel Dr. Madhumati's World of Biology. As you all know beta, this channel is specifically for our Maharashtrian students from a Marathi teacher. As you all know beta की आपली बोर्डची एक्झाम आता काही दिवसांवरच आहे and that is why this is the exact or precious time for the revision. Okay, so the thing it is कि here you can see what I have brought for you. This is the book of Navneet publication which is having actually the 21 most likely question sets. You know, this is very useful book आणि आपण जे रिव्हिजन करणार आहोत कारण हा पिरियड हा रिव्हिजनचा पिरियड आहे. पूर्ण वर्षभर जे तर आपण डिटेलमध्ये स्टडी केलेले आहे आणि ह्या रिव्हिजनच्या पिरियडमध्ये ही बुक तुम्हाला खूप कामात येणार आहे. तर बेटा इन दिस व्हॉट वी आर गोइंग टू स्टडी ऍक्च्युअली चॅप्टर वाइज है ना. या बुक मध्ये चॅप्टर वाइज खूप सारे डिफरंट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. डिफरंट फॉर्मॅट्स मध्ये दिलेले आहेत. लाईक शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहे, MCQs आहे, फिल इन द ब्लँक्स असेल, आफ्टर दॅट मॅच द कॉलम असणार आहे, लॉंग क्वेश्चन्स असणार आहे. सो लाईक दॅट आहे ना बेटा, जे जे काही इम्पॉर्टंट आहे, इवन द डायग्रामॅटिक क्वेश्चन्स ऑल्सो, तर सगळं काही या बुकमध्ये कव्हर केलेलं आहे. सो आय एम फाइंडिंग दिस बुक ॲज अ व्हेरी युजफुल बुक फॉर द रिव्हिजन. ओके, अँड what I have heard or what is important thing you know की most of the boardचे questions जे आहेत ह्या बुक मधून येतात असं पण मी ऐकलेलं आहे. तर ते वेल ठीक आहे. सो आपल्याला इथे एक काम करायचं आहे की वी आर गोइंग टू स्टार्ट अ सिरीज ऑफ द रिव्हिजन लेक्चर्स. टुडे इन दिस लेक्चर वी आर going to start the revision or you can say the important questions of the first chapter, that is reproduction in higher and lower plants. Okay, or lower and higher plants. So let's see what exactly it is. Okay, चल. So beta here you can see कि first thing it is ना की जो चॅप्टर दिलेला आहे सगळ्यात पहिले तुम्ही बुक ओपन करून ठेवा अँड ट्रस्ट मी हे जे आपले काही लेक्चर्स असणार आहे रिव्हिजन लेक्चर्स आहेत हे तुम्हाला खूप जास्त कामात येणार आहेत. रिव्हिजन लेक्चर्स और द प्रिपरेशन ऑफ द क्वेश्चन अँड आन्सर्स. very important questions these are. First of all, do one thing, just open your book. Okay, in that the first chapter, just open that chapter, that is reproduction in lower and higher plants. ठीक है, ते ओपन करून ठेवा. And after that we will go to the important questions of this chapter. Okay, first of all when you see this chapter है ना, reproduction in flowering plants, हा जो chapter तुम्ही बघतात आहे बेटा, reproduction flowering और higher and lower plants, तर हा अख्खा जो चॅप्टर आहे एक थोडासा बेसिक मी आधी घेते. दिस फुल चॅप्टर इट इज ऍक्च्युअली डिवायडेड इनटू टू पार्ट्स बेटा. वन इट इज द फर्स्ट पार्ट इट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड इट इज व्हॉट द सेक्शुअल रिप्रोडक्शन. बरोबर बेटा. स्टार्टिंगला काय दिलेलं आहे त्यांनी, फर्स्ट जो पेज आहे ना, सो दॅट इज रिलेटेड विथ असेक्शुअल रिप्रोडक्शन. ट्रस्ट मी बेटा, मॅक्सिमम क्वेश्चन्स जे आहेत, जे 1 मार्क क्वेश्चन्स असतील, MCQs असतील, ते त्या फर्स्ट पार्ट मधून येतात. म्हणजे तो फक्त MCQs एक्झाम्पल्स आहेत विच यू हॅव टू लर्न. गॉट इट बेटा. मीन्स हे जे दिसणार आहे तुम्हाला, यू कॅन सी की किती स्टडी केलेली आहे तर ते. सो हिअर आहे ना दिस वाला पार्ट, सी दिस वन की इन दिस आहे ना यू कॅन सी असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जेवढे पण टाइप्स दिलेले आहे बेटा, फ्रॅगमेंटेशन आहे, दॅट इज बायनरी फिजन, स्पोर फॉर्मेशन, बडिंग, हे जेवढे पण दिलेले आहेत ना, दिस वन कोनिडिया फॉर्मेशन एक्सेट्रा, इवन हे असेक्शुअल रिप्रोडक्शन नंतर दिस वाला पोर्शन दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. बेटा अख्ख्या चॅप्टर मध्ये इतके जास्त एक्झाम्पल्स नाहीये जितके एक्झाम्पल्स तुम्हाला ह्या फर्स्ट पार्ट मधूनच दिसणार आहेत. तर ते ओके, ते एक आहे. सो ह्या फर्स्ट पार्ट मध्ये फर्स्ट 2 जे पेजेस दिलेले आहेत 1 आणि 2 वाले, याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ते प्रॉपर तुम्हाला लर्न करायचेच आहे, त्याला पर्याय अजिबात नाही आहे. तर ते ठीक आहे. तर आता मी एक स्टार्ट करते बेटा अँड अजून काय काय इम्पॉर्टंट आहे तर ते सांगते. अजून इम्पॉर्टंट असणार आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन तर आहेच, बट आफ्टर दॅट सेक्शुअल रिप्रोडक्शन इन दॅट व्हॉट इज इम्पॉर्टंट इट इज ना बेटा दिस वन है ना, the structure the structure of anther is important. After that beta you can see here that is the yes this one diagram, it is also important. anther ची डायग्राम प्रॉपर करायची. anther ची डायग्राम येते जी मगाशी आता वरती बघितली. दुसरी डायग्राम कुठली असणार आहे बेटा, दिस वन है ना, दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ मेल कॅमेटोफाइट. हे सगळं आता आपण डिस्कशन मध्ये घेणार आहोत. ही डायग्राम व्यवस्थित करायची. दॅन दिस डायग्राम तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. डायग्राम हिची पण प्रॅक्टिस करायची. व्हॉट इज दिस बेटा, दिस इज एनाट्रोपस ओव्ह्यूल. दिस डायग्राम विथ लेबलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट है ना. चान्सेस असतात
असतात बेटा, हे डायग्रामॅटिक क्वेश्चन्स येतील असे. अँड आफ्टर दॅट यू नो दिस वाला ऑल्सो मेनी कन्सेप्ट मेनी क्वेश्चन्स दे आर बेस्ड ऑन दिस डायग्राम ऑल्सो. लक्षात येत आहे बेटा आपल्याला काय काय करायचं आहे, हे इम्पॉर्टंट डायग्राम्स आणि स्टोरी टाइप्स ह्याच्या आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ते ओके चलो देन वी विल जस्ट स्टार्ट ना बेटा फ्रॉम द MCQs की त्या बुक मध्ये काय काय दिलेले नवनीतच्या बुक मध्ये, नवनीत पब्लिकेशन बुक मध्ये. सो विच आर द क्वेश्चन्स गिवन, so that we will study one by one. Okay, so here beta you can see this book also. If you can purchase the book actually. So the thing it is na beta, you can see the first one. Let's start है ना. So what they are saying, the first question it is, पहले आपण आता MCQs करू. You can see here sets are given है ना. इथे काय दिलेले बेटा, different sets असतात. हा जो आहे तो this is actually the first set in which MCQs are there. Let's check first of all which is the first MCQ. They are saying beta morphologically and genetically. लक्ष द्या, morphologically. What is morphologically? Morphologically means structurally. ठीक है. Another it is what beta, genetically. Okay, means genes. Identical individuals are called. Yes beta, guess करा काय असणार आहे. So what they are saying, morphologically and genetically identical जे individuals असतात, so what you will call them? So they are what known as what, clones. तुम्हाला माहिती आहे बेटा asexual reproduction ज्यांच्यामध्ये होत असं. In asexual reproduction, how many parents are involved? Only one parent is there. बराबर. So जे parents चे जीन आहे तर ते सेम जीन्स जे तर त्यांच्या बच्चूमध्ये जाणार आहे, राईट. इट मीन्स what बेटा, ते आयडेंटिकल असणार आहे. And so there you will use the word as what, clones. हे बाकी हे words जे तर हे येत नाही. Okay. So they are saying what, morphologically, genetically identical individuals, they are known as what, clones of each other. Okay beta, he एक first point MCQ. Second it is what now, they are saying कि second वाला, that which of the following is correct pair है ना, which of the following is correct pair. Now beta here you can see they are saying की बडिंग इन क्लोरेला. नहीं बेटा, बडिंग जे येतं हायड्रा मध्ये होते, ईस्ट मध्ये होते, क्लोरेला मध्ये होत नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बोलतात आहे बेटा, दॅट इज बायनरी फिशन. बायनरी फिशन इन पेनिसिलियम दे आर सेइंग बेटा. सो नाही, जस्ट राईट ऑन बायनरी फिशन कुणामध्ये होत असतं, अमिबा मध्ये होणार आहे आणि पॅरामेशियम मध्ये होत आहे. वेअर इट इज ऑकरिंग बेटा, इन अमिबा अँड इन पॅरामेशियम इट इज ऑकरिंग व्हॉट, द बायनरी फिशन. पेनिसिलियम आहे का, नाही. ओके, आलंय बेटा लक्षात. फर्स्ट येतं दॅट इज व्हॉट, दॅट इज बडिंग. बडिंग आपण कुणाची टाकली आहे सांगा पटकन. सो इट इज व्हॉट, हायड्रा अँड व्हॉट, दॅट इज ईस्ट है ना. हायड्रा आणि ईस्ट या दोघांमध्ये काय होते, बडिंग होते. हे लर्न करायचेच आहे डायरेक्टली. हायड्रा 11th मध्ये स्टडी केलेला आहे. ईस्ट युनिसेल्युलर फंगस असतं, दॅट ऑल्सो यू हॅव स्टडीड. ठीक आहे. सो ह्या दोघांमध्ये काय होते बेटा, बडिंग होणार आहे. दुसरा व्हॉट द वर्ड, इट इज बायनरी फिशन. एकाचे दोन तुकडे करा. सो काय असणार आहे, वेअर इट विल ऑकर, इन अमिबा अँड इन पॅरामेशियम. दोघं कोण आहेत बेटा, अमिबा अँड पॅरामेशियम. दोघं जे येतं ते युकॅरियोट्स असणारे प्रोटिस्टा मध्ये जात असतात. ओके. थर्ड इट इज व्हॉट ना, दे आर सेइंग कोनिडिया आहे बेटा. सो कोनिडिया डायटम्स मध्ये नाही. Conidia, where you can see it is present in penicillium. Where it is present beta, in penicillium, the conidia they are present. So this is also wrong. Last option it is correct beta. That is they are saying what, Jimma cup है ना. हे काय असतं, जिम्मा कप. मर्चेंटिया, मर्चेंटिया कशात येत आहे बेटा, ब्रायोफाइट्स मध्ये. किंगडम प्लांटे होता 11th मध्ये, राईट. किंगडम प्लांटे मध्ये ब्रायोफाइट स्टडी केलं असेल. ब्रायोफाइट्स मध्ये आपण जिथं मर्चेंटिया जे येतं ते स्टडी केलेलं आहे मग ते, बरोबर. लिव्हर बोट मध्ये मर्चेंटिया येतं. मर्चेंटिया मध्ये ना बेटा असे छोटे छोटे ग्रीन कलरचे खूपच सुंदरसे कप्स असतात ज्याच्यामध्ये जे आहे ते यु नो व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन साठी लागणार आहे. सो दॅट इज व्हॉट, जिम्मा कप. विसरू नका. सो जिम्मा कप वेअर इट इज प्रेझेंट इन मर्चेंटिया. हे एक्झाम्पल्स डिरेक्टली लर्न करायचे आहेत बाळांनो, इथे क्वेश्चन्स येतात. ओके, ठीक आहे. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इट इज व्हॉट, सो दे आर सेइंग की बोगेनविलिया अँड रोज शो. तुमचा जो सेकंड नंबरचा पेज आहे ना बेटा, सेकंड नंबर हा 1 नंतर मग बॅक साइडचा जिथे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन दिलेलं आहे.
सो त्याच्यामध्ये दिलेलं आहे की वेअर एक्झॅक्टली, म्हणजे की ना बोगेनविलिया आणि जे रोज आहे हे जे दोन प्लांट्स येतात फ्लावरिंग प्लांट्स, तर यांच्यामध्ये कुठल्या टाईपचं रिप्रोडक्शन होणार आहे. सो ऑफकोर्स बेटा ते व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनच्या अंडर दिलेलं आहे. सो ऑफकोर्स आन्सर विल बी, इट विल बी व्हॉट बेटा, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इट विल बी. ठीक आहे बाळांनो, इथे एक वर्ड आलेला आहे दॅट इज रिप्रोडक्शन बाय टिश्यू कल्चर. व्हॉट इज द वर्ड? वर्ड इट इज रिप्रोडक्शन बाय टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर म्हणजे इथे काय वर्ड घेणार आहे? मायक्रो प्रोपोगेशन. व्हॉट द वर्ड इट इज? मायक्रो प्रोपोगेशन. हे एक एक्स्ट्रा जे आहे तर ते सांगितलंय. आलं बाळांनो, लक्षात येतंय काय काय चाललंय? नाव द नेक्स्ट वन. चला 3 MCQs आपण तयार केलेले, सगळेच्या सगळे इम्पॉर्टंट आहेत. नाव द फोर्थ वन. फोर्थ वन, लेट्स चेक. फोर्थ वन, दे आर सेइंग हियर the vegetative cell. बेटा चेक करा, which cell they are saying? Vegetative cell of male gametophyte है ना, in angiosperms is dash in food है ना, so it is rich in food. Now first of all या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन साठी आपण काय घेणार आहे? सगळ्यात पहिले बेटा की व्हॉट एक्झॅक्टली इज मेल गॅमेटोफाइट. मी पुन्हा एकदा जे आहे तर जस्ट चेक, मी थोडंसं हे शेअर करते स्क्रीनला. चल here, yes, we are having the same diagram here. You can see beta in this diagram, this is pollen grain. हा कोण आहे बेटा? आता लक्षात घ्या, हे याला आपण इथेच कव्हर करू सो दॅट पुढचे जे काही क्वेश्चन्स असतील तर त्यांचे आन्सर्स आपल्याला ह्या डायग्राम मधून मिळून जाणार आहे. ओके, सो मेनी क्वेश्चन्स या डायग्राम वरती येत असतात. सो लेट्स चेक. So first it is na, so they are saying ही वाला जो पार्ट है बेटा, this is what? This is actually pollen grain. लक्षात येते बेटा what it is? It is pollen grain. Pollen grain काय? Pollen grain ला आहे ना तर नेम काय असेल बेटा? It is actually microspore. It is what बेटा? Microspore. Pollen grain कोण है? Microspore है. ठीक है, ते झालं. दूसरा काय है बेटा कि pollen grain unicellular है, haploid है. चलो I will write here. It is haploid, it is unicellular. एकच आहे pollen grain. त्याला काय बोलले तुम्ही? मायक्रोस्पोर बोलले. ओके, नेक्स्ट थिंग इट इज बेटा, दिस pollen grain it is containing the 2 layers. त्याची ही जी दिसते इंटाइन अँड एक्झाइन असणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. पॉलन ग्रेन जो आहे तर पॉलन ग्रेनची जे एक तर युनिसेल्युलर येतो बरोबर, तर त्याची जी वॉल असेल बेटा त्याच्यामध्ये 2 लेयर्स असतात. For wall, you will use the word as what? Wall it is known as what? Sporoderm. What word you will use? That is sporoderm. In sporoderm, 2 layers are there. Outer ji asil beta, outer it is known as exine and inner it is known as what? इंटाइन. बरोबर, हे लक्षात घ्या. काय सांगितलेलं आहे की मायक्रोस्पोर म्हणजेच पॉलन ग्रेन आहे किंवा पॉलन ग्रेन म्हणजेच मायक्रोस्पोर आहे. पॉलन ग्रेन हा युनिसेल्युलर असतो बेटा, सिंगल सेलने बनलेला आहे. त्याची जी वॉल असते तर त्याला आपण काय बोलतो? स्पोरोडर्म. याच्यामध्ये किती लेयर्स असतात? 2 लेयर. एक आउटर असते, एक इनर असते. आउटरला टेस्टा बोला, इनरला जे आहे तर टेगमेंट. टेस्टा टेगमेंट आता नाही येत, आय एम सॉरी. आउटरची येतात ती एक्झाइन येणार आहे आणि इनर कोण असणार आहे बेटा? दॅट विल बी इंटाइन. ठीक आहे, तर ती एक येते. आफ्टर दॅट दे आर सेइंग व्हॉट की हा जो पॉलन ग्रेन आहे बेटा, या पॉलन ग्रेनचा आपल्याला जर्मिनेशन करायचं आहे. पॉलन ग्रेनला काय करायचंय? जर्मिनेशन. जर्मिनेशन करताना पॉलन ग्रेन इट विल डिवाइड. आता नीट लक्षात द्या, पॉलन ग्रेन पासून सेकंड स्टेज काय येते बेटा की पॉलन ग्रेन इट विल अंडरगो विच डिव्हिजन? नोन ॲज मायटोसिस. कुठली डिव्हिजन होणार आहे? मायटोसिस. मग एक मायटोसिस असेल तर एका सेल कडून किती सेल्स फॉर्म होतात? 2 सेल्स फॉर्म होतात बेटा, राईट? सो 2 सेल्स. विच आर दीज 2 सेल्स? नीट लक्षात द्या. द फर्स्ट सेल इट इज दिस वन, आउटर वाला हा जो दिसतोय. So this cell that is vegetative cell and second cell जो floating असतो त्याच्यामध्ये, this one, this is its nucleus, it is known as which cell? जनरेटिव्ह सेल. डायग्राम आणि ही सगळी कन्सेप्ट व्यवस्थित करायची आहे. पॉलन ग्रेन म्हणजे मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोर मध्ये पहिलं मायटोटिक डिव्हिजन होते, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. याला तुम्ही काय बोलणार? फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. एका सेलचे किती सेल्स बनतात? 2 सेल्स बनतात. दोघांमध्ये जो मोठा आहे इट इज नोन ॲज विच सेल? व्हेजिटेटिव्ह सेल. त्याच्या आतमध्ये त्याच्या सायटोप्लाझम मध्ये जो फ्लोटिंग असेल इट इज विच सेल बेटा? जनरेटिव्ह सेल. बोथ द सेल्स आर ऑफकोर्स दोघं कसे असणार आहे? हॅप्लॉइड अँड हॅप्लॉइड असेल. ठीक आहे, तर हा झाला 2 सेल्ड वाला. हे 2 सेल्स असा. आफ्टर दॅट
हा जो असणार आहे ना बेटा, दॅट इज यू कॅन सी हे 2 सेल्स. आफ्टर दॅट हा जो जनरेटिव्ह सेल असतो, जनरेटिव्ह सेल नाव इट विल व्हॉट बेटा अंडरगो सेकंड मायटोटिक डिव्हिजन. जनरेटिव्ह सेलची काय होणार आहे बेटा, इथे तुम्ही बघू शकता सेकंड मायटोटिक डिव्हिजन होईल. अँड फ्रॉम दॅट सेकंड मायटोटिक डिव्हिजन, फ्रॉम वन जनरेटिव्ह सेल what are formed बेटा, 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म. काय फॉर्म झाले, 2 मेल गॅमेट्स फॉर्म झाले. सो इट मीन्स की मायक्रोस्पोर पासून या कंडिशन मध्ये येताना हाऊ मेनी मायटोटिक डिव्हिजन्स आर ऑकरिंग बेटा, 2. फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन याचं कन्वर्जन 2 सेल्स मध्ये केलंय, व्हेजिटेटिव्ह जनरेटिव्ह तो एक. सेकंड मायटोटिक डिव्हिजन जनरेटिव्ह सेल इट अंडरगोज द सेकंड मायटोटिक डिव्हिजन फॉर्मिंग व्हॉट, द 2 मेल गॅमेट्स. ठीक आहे, ते एक झालंय. सो 2 मायटोटिक डिव्हिजन्स. थर्ड थिंग आहे बेटा की दिस पॉलन ग्रेन, आता इथे डायग्राम आली आहे तो आता सांगून देतात की दिस पॉलन ग्रेन व्हेन इट ऍक्च्युअली लँड्स ऑन स्टिग्मा, जेव्हा पॉलिनेशन होऊन जाईल ना बेटा, सो हा पॉलन ग्रेन कुठे लँड करणार आहे, ऑन द स्टिग्मा है ना, ओव्हरी स्टाईल स्टिग्मा बोलतो ना आपण पिस्टिलचा, सो तिथे येतो तो लँड करतो. अँड आफ्टर दॅट इट स्टार्ट्स जर्मिनेटिंग. त्याला वर्ड काय बोलायचं आहे बेटा, जर्मिनेशन. जर्मिनेशन of what, pollen grain है ना. Germination means formation of this structure. What is this structure? This structure it is pollen tube. काय फॉर्म होत आहे, pollen tube. pollen tube फॉर्म झाली की त्याला आपण काय बोलतोय, जर्मिनेशन बोलणार आहोत. ठीक आहे. अँड आफ्टर दॅट हे सगळं जे सायटोप्लाझम आहे इट इज कमिंग डाऊन. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज इट्स लेबलिंग. बाळांनो इथे एक महत्वाचं लक्षात ठेवायचं, लेबलिंग तर आहेत बट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, हा जो मोठा जो सेल असतो ना, दिस इज व्हेजिटेटिव्ह सेल. हे लक्षात आलं असेल, तुम्ही स्टडी केलेलं आहे बेटा. व्हेजिटेटिव्ह सेल इट्स न्यूक्लियस. याच्या आतमध्ये काय असणार आहे, दुसरा सेल असतो, दॅट इज जनरेटिव्ह सेल, इट्स न्यूक्लियस. आता लक्षात आलं असेल, दिस इज व्हेजिटेटिव्ह सेल, दिस इज जनरेटिव्ह सेल. ठीक आहे. जो व्हेजिटेटिव्ह सेल असतो ना बेटा, आपला एमसीक्यू काय होता की व्हेजिटेटिव्ह सेल इट इज डॅश इन सायटोप्लाझम. सो व्हॉट यू विल से, इट इज रिच इन सायटोप्लाझम और रिच इन फूड है ना. सो लाईक दॅट रिच खूप जास्त असतं ते. सेकंड थिंग ना बेटा, याची डायग्राम जरा ना लेबलिंग चेक करा. या लेबलिंग मध्ये काय दिसणार आहे, सगळ्यात पहिले हा वाला स्ट्रक्चर कोण आहे बेटा, पॉलन ट्यूब आहे. व्हॉट आर दीज 2 मेल गॅमेट अँड व्हॉट इज दिस, दिस इज ट्यूब न्यूक्लियस. ट्यूब न्यूक्लियस म्हणजे कुणाचा, व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस. ट्यूब न्यूक्लियस म्हणजे कुणाचा बेटा, हा जो आहे ना व्हेजिटेटिव्ह सेलचा जो न्यूक्लियस आहे, दॅट इज हिअर. ओके, लेबलिंग लक्षात ठेवा, वेअर एक्झॅक्टली व्हॉट इज प्रेझेंट. सो हे लक्षात आलंय. टिपला कोण घेतलेलं आहे बेटा, ट्यूब न्यूक्लियस, ट्यूब पॉलन ट्यूबचे न्यूक्लियस, और यू कैन से वेजिटेटिव सेल न्यूक्लियस. दीज 2 आर व्हॉट बेटा, द मेल गॅमेट्स है ना. सो ते एक आहे. व्हॉट आर दीज बेटा, ही जी आहे तर एक्झाइन आहे, आतमध्ये कोण आहे, इंटाइन आहे. व्हॉट इज दिस स्ट्रक्चर, व्हॉट आर दीज स्ट्रक्चर्स, बोलो. दीज आर एक्चुअली द पोर्स है ना. दीज आर एक्चुअली व्हॉट, द पोर्स, दैट इज germ pores. What they are beta, they are actually the germ pores. So you can see here germ pores. Okay, so let's see what was the question actually. The question it was, here it is. Chal, tell me what was the question. Question it was beta that vegetative cell of male gametophyte. Listen, what is male gametophyte? आता जी आपण डायग्राम बघितली ना, in that pollen grain along with its pollen tube. Inside the pollen tube, टिप मध्ये कोण होता, ट्यूब न्यूक्लियस, and मध्ये कोण होते बेटा, 2 male gametes. This full structure is known as what, male gametophyte. Okay, ते एक झालं. Second question it is, they are saying की the vegetative cell, आलं बेटा लक्षात, जो मोठा सेल होता, it is vegetative cell. Vegetative cell of male gametophyte in angiosperms is a dash in food बेटा. काय असतं, खूप जास्त फूड असतं. सो इट इज व्हॉट, रिच इन फूड. ओके, हा एक पॉइंट महत्वाचा लक्षात ठेवायचा. आफ्टर दॅट व्हेरी इम्पॉर्टंट, आता ही जे हे खूपच मस्त आहे. इथे बघ व्हॉट दे आर सेइंग बेटा. नेक्स्ट क्वेश्चन इट इज, हाऊ मेनी बेटा meiotic and mitotic divisions occur during the development of male gametophyte from the microspore mother cell. आता ह्या क्वेश्चन साठी तुम्हाला काय आठवावं लागेल बेटा,
एक तर मायटोसिस कधी होते, एक तर मियोसिस कधी होणार आहे. वेअर एक्झॅक्टली इज द मायक्रोस्पोर मदर सेल, ऑल दीज पॉइंट्स. चलो, फॉर दिस क्वेश्चन we will revise the structure of anther. Let's go beta to the anther where it is. Yes, so here in a beta you can see this is actually the anther. Chala laksha dya vyavasthit. Here you can see this is anther, which is actually in a transverse section of anther. You can see it is two lobe, this is one lobe, this is another lobe. बरोबर, बघून घ्या परत क्वेश्चन्स येतील पुढचे अँथरशी रिलेटेड. एंथर मध्ये किती लोब्स आहेत बेटा? इट इज बाय लोब, डायथिकस है ना. आफ्टर दैट यू कैन सी बेटा कि एंथर मध्ये इन ईच लोब टू दिस वन एंड दिस वन. व्हाट आर दीज बेटा? दीज आर एक्चुअली द सैक्स है ना. दीज आर व्हाट? द पॉलन सैक्स आर देयर है ना. और मायक्रोस्पोरेंजियम ही एक आणि ही एक. आलं बेटा लक्षात? पुन्हा एकदा सांगते काय बोलतात ते. एकदम सिंपलशी स्टोरी आहे बेटा. हियर यू कॅन सी द एंथर इज देयर. मे आय ड्रॉ हियर बेटा? मे बी तुम्हाला दिसत असेल इथे. सो सी हियर बेटा, दिस इज एक्चुअली टू लोब्ड एंथर. नीट बघून घ्या. इनसाइड द एंथर ईच लोब इट इज कंटेनिंग वन सॅक and one sac. It means each lobe containing two sacs, another lobe containing two sacs है ना. That is known as what? Tetrasporangiate anther. Anther मध्ये टोटल किती सॅक्स आहेत बेटा? 4 आहे. टेट्रा, बराबर. सो इट इज टेट्रा, 4 आहे. द स्पोरॅन्जियम G8. हे बघ बेटा, एक एक जो सॅक असतो ना, इट इज नोन ॲज व्हॉट? स्पोरॅन्जियम. सॅकला काय बोलतो बेटा आपण? स्पोरॅन्जियम बोलणार आहोत. ठीक आहे. इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या की एंथर आहे, टू लोब्स आर देयर. In each lobe, two pollen sacs are there. Total 4 are there. So this is known as what? Tetrasporangiate anther. It will be very important thing. लक्षात घ्या बेटा कि you can see this is actually what? Wall of anther. हे जे ना, this is what बेटा? वॉल ऑफ एंथर. वॉल बोलतो ना आपण, वॉल आहे बेटा, बराबर. तुम्हाला आठवत असेल इन ईच वॉल हाऊ मेनी लेयर्स आर देयर? टोटलचे तर 4 लेयर्स विल बी देयर. म्हणजे की कुठल्या कुठल्या असणार आहे बेटा? आउटर मोस्ट कुठली असते? इट इज एपिडर्मिस, बराबर. सेकंड ही झाली 1 नंबर. सेकंड कोण असते बेटा? एंडोथिशियम आहे. थर्ड नंबर वरती कोण असेल बेटा? मिडल लेयर्स. आणि फोर्थ लेयर वरती कोण असणार आहे बेटा? दॅट इज टेप्टम, बरोबर. हे आठवा काय घेतलं होतं, राईट. एंथर आहे, एंथर मध्ये एंथरची जी वॉल असते, इन द वॉल हाऊ मेनी लेयर्स आर देयर? 4. व्हॉट इज द सिक्वेन्स फ्रॉम आउटर टू इनवर्ड? आउटर इट इज व्हॉट? एपिडर्मिस. सेकंड इट इज व्हॉट? एंडोथिशियम. थर्ड इट इज व्हॉट? मिडल लेयर्स. फोर्थ इट इज व्हॉट बेटा? टेप्टम आहे. आउट ऑफ दिस ऑफकोर्स आउटर मोस्ट इफ इट इज एपिडर्मिस, तर तिचं फंक्शन काय असेल बेटा? प्रोटेक्शन. जी आउटर मोस्ट असते इट्स फंक्शन इट इज व्हॉट? द प्रोटेक्शन ओनली. ठीक आहे, ते एक आहे. दूसरा काय बेटा? सेकंड इट इज द फंक्शन ऑफ दिस वन. इट इज इम्पॉर्टंट. टेप्टम. टेप्टम काय आहे? चला तुम्हाला माहित असेल. व्हॉट इज टेप्टम बेटा? आठवा जरा. इट इज न्यूट्रिटिव्ह लेअर है ना. टेप्टम काय बेटा? इट इज न्यूट्रिटिव्ह. न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचंय आतमध्ये, कारण टेप्टम ही आहे ना बेटा आतमध्ये असे. So टेप्टम what it will provide? Nutrition to the developing microspores. ठीक आहे, नीट लक्षात घ्या. सगळे कन्सेप्ट इथे कव्हर होऊन जातील आपले. आफ्टर दॅट टेप्टमचे झाले. आफ्टर दॅट आहे ना व्हेरी इम्पॉर्टंट थिंग काय की हे जे सॅक्स असतात, सॅक्सला काय बोलले आपण? स्पोरॅन्जियम बोलले. ठीक आहे. आता मायक्रोस्पोर्स येतं, काय बोलणार तुम्ही त्याला? मायक्रोस्पोरॅन्जियम. व्हॉट यू विल से बेटा? मायक्रोस्पोरॅन्जियम. मेल आहे ना बेटा, सो काय असणार आहे? म्हणजे अँथर आहे तर मेल गॅमेट्स फॉर्म करायचे, सो तिथे काय असणार आहे? मायक्रोस्पोरॅन्जियम. बेटा व्हेरी इम्पॉर्टंट थिंग नीट लक्षात द्या. इनसाइड द मायक्रोस्पोरॅन्जियम देयर इज व्हॉट? नीट बघा. देयर इज द स्पोरोजिनस टिश्यू. हे मी काय ड्रॉ केलंय? दिस इज व्हॉट? द स्पोरोजिनस टिश्यू. वर्ड काय? स्पोरोजिनस टिश्यू means it is the tissue which is going to form what? Microspores. काय फॉर्म करणार आहे? मायक्रोस्पोर्स फॉर्म करणार. जीनस म्हणजे काय? फॉर्मिंग बेटा, बराबर. सो दिस टिश्यू इट इज व्हॉट? द स्पोरोजिनस tissue. ठीक है, that is the tissue group of cells which is going to form microspores है ना. जीनस मीन्स फॉर्म करणार आहे ते. ठीक आहे. आता महत्वाचं लक्षात ठेवायचं बेटा, हे जे यांचे आहे ना बेटा प्लॉइडी फार इम्पॉर्टंट आहे. प्लॉइडी मीन्स हा जो स्पोरोजिनस टिश्यू आहे ना, इट इज डिप्लॉइड. लक्षात घ्या बेटा, इट इज व्हॉट? डिप्लॉइड.
नाव याच्यामध्ये ना मीन्स मेनी ऑफ द सेल्स ऑफ द स्पोरोजिनस टिश्यू दे आर गोइंग टू ऍक्ट ऍज मदर. याच्यामधले ना खूप सारे जे सेल्स असतील बेटा, they are going to act as a what? The mother, that is microspore mother cells. ही लोक काय ऍक्ट करतील? 1 2 3 असं आपण समजा. जे ब्लॅक केलंय म्हणजे ते आता काय म्हणून ऍक्ट करतील बेटा? MMC, that is microspore mother cells. बाळांनो नीट लक्षात येत असेल, मायक्रोस्पोर मदर सेल हे असणार आहे ते जे डिप्लॉइड आहे, बरोबर. मग आता ही मदर सेल आहे, डिप्लॉइड आहे. सो आता हिला काय करा, इट विल अंडरगो विच डिव्हिजन? मायटोसिस की मिओसिस असणार आहे? येस, इट विल बी meiosis. Microspore mother cell, it will undergo what? Meiosis, and it is going to form what? 4 मायक्रोस्पोर्स. काय फॉर्म करणार आहे बेटा? 4 मायक्रोस्पोर्स. हा मी साइडला हे केले, थोडंसं झूम करून तुम्ही बघू शकता ते. ठीक आहे बेटा. एका मदर सेल कडून, फ्रॉम वन मदर सेल, हाऊ मेनी मायक्रोस्पोर्स आर फॉर्म? 4 मायक्रोस्पोर्स आर फॉर्म बाय सिंगल मिओटिक डिव्हिजन. नीट लक्ष द्या क्वेश्चन कडे. ठीक आहे, ते झालंय. सो हे तर मायक्रोस्पोर फॉर्म झालंय. जर बेटा मायक्रोस्पोर फॉर्म करायला एका मदर कडून एका मिओटिक डिव्हिजनने 4 मायक्रोस्पोर्स तयार झालेले. एक मायक्रोस्पोर म्हणजे कोण बेटा? पॉलन ग्रेन आहे, बरोबर. जे मगाशी आपण बघितलं ना, इकडची जी डायग्राम होती, हे काढू का? सो इथे ही जी डायग्राम होती बेटा, दिस वन, टेल मी इथे जे आहे. सो दिस इज मायक्रोस्पोर. पॉलन ग्रेन इट इज व्हॉट बेटा? इट इज मायक्रोस्पोर. मग ह्या मायक्रोस्पोर मध्ये परत काय झालं? फर्स्ट मायटोटिक डिव्हिजनने 2 सेल्स फॉर्म झाले. सेकंड मायटोटिकने किती फॉर्म झाले बेटा? अजून 2 मेल गॅमेट्स फॉर्म झाले. चला आता किती? इथे मायक्रोस्पोर पासून इथपर्यंत येण्यासाठी किती मायटोटिक डिव्हिजन आहे? 2 मायटोटिक डिव्हिजन. या स्टेप मध्ये फर्स्ट आणि ह्या स्टेप मध्ये सेकंड मायटोटिक डिव्हिजन. सो इथे बेटा जे क्वेश्चन आलेला आहे, क्वेश्चन इथे काय? चेक करा परत एकदा. क्वेश्चन इट इज दॅट हाऊ मेनी meiotic divisions, है ना, meiotic and mitotic divisions occur during the development of male gametophyte. जी आता डायग्राम आपण बघितली ती फ्रॉम द मायक्रोस्पोर मदर सेल. सांगा बेटा, मायक्रोस्पोर मदर सेल कुठे होती ती? बघा, तिच्यामध्ये एक मिओसिस केली की मग जे आहे तर मायक्रोस्पोर तयार होतो, म्हणजे एक मिओटिक डिव्हिजन आहे. नंतर त्यात तो जो मायक्रोस्पोर होता म्हणजे पॉलन ग्रेन, त्याच्यामध्ये 2 जे आहे तर ते 2 मायटोटिक डिव्हिजन्स वर देअर, अँड देन फायनली आपल्याकडे काय फॉर्म झाला होता? दॅट इज अ मेल गॅमेटोफाइट. सो व्हॉट विल बी द आन्सर? 1 meiotic and 2 mitotic divisions will be there. बराबर. चलो now next one. Further question it is, चला परत बघूया. So further question it is what बेटा? That how many mitotic. परत अलगच नाही, आता हे वेगळं आहे. So this is related with the female gametophyte. Okay, male gametophyte झालेलं आहे. Now about the female. चलो once again we have to go to the book. Important याच्यामध्ये बेटा हे बघा जरा इथे. चला ही डायग्राम एकदा बघून घेऊया. दिस डायग्राम इट इज अनाट्रोपस ओव्ह्यूल. मी काय इथे डायग्रामला हिला आत्ताच घेते कारण पुढे हिच्यावरती क्वेश्चन्स आहेत. खूप सारे क्वेश्चन्स या डायग्राम वरती येणार आहे. चला इथे हिला बघून घेऊ का? चला. सो दिस इज ऍक्च्युअली द डायग्राम ऑफ व्हॉट बेटा? अनाट्रोपस ओव्ह्यूल, है ना. अनाट्रोपस ओव्ह्यूल असंच दिसतंय. इन दिस अनाट्रोपस ओव्ह्यूल व्हॉट यू कॅन सी बेटा? ओव्ह्यूल कुठे असतो? चला सांगा मला. वेअर इज ओव्ह्यूल? तुम्हाला माहिती आहे ना फ्लावरचा स्ट्रक्चर. सी हियर, कुठे गेला फ्लावर? फ्लावर हियर यू कॅन सी. चलो सी दिस वन, दिस डायग्राम. दिस इज ऍक्च्युअली द फ्लावर. In the flower, typical flower it is. In the flower you can see yes, thalamus will be there, sepals will be there, petals will be there. Then what is this beta? This is actually stamen. In the stamen filament, then anther, then this full it is what beta? Carpel. In this what is this structure? That is the ovary, then style, and here it is what? Stigma. Inside the ovary, these छोटा छोटा गोल गोल कोण आहे बेटा? That is ovules. एवढं लक्षात आलंय बेटा? ओके. फ्लावरचं स्ट्रक्चर, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट स्टार्ट करतानाच जे आहे ना बेटा, तर तुम्हाला जे तर यू मस्ट नो द एक्झॅक्ट स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर. हे माहित पाहिजे असं. In flower, yes, and this is the typical flower, huh? So in this flower, you can see 4 whorls are there, okay? त्यामध्ये मेन आहे ना बेटा आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की this is ovary. हे बघ बाळा, this is ovary, this is what? The style, and then this will be what? The stigma. Inside the ovary, what is this beta? Simple rough diagram draw करते हैं. Inside the ovary, this will be
ओव्यूल. व्हॉट इज दिस? ओव्यूल. दिस इज व्हॉट? ओव्हरी. ठीक आहे. दिस इज ओव्हरी, दिस इज व्हॉट? ओव्यूल. इनसाइड द ओव्यूल काय प्रेझेंट असणार आहे बेटा? इनसाइड द ओव्यूल ॲक्च्युअली द न्यूसेलस विल बी प्रेझेंट. इनसाइड द ओव्यूल काय प्रेझेंट असेल? न्यूसेलस. अँड द न्यूसेलसच्या आतमध्ये कोण असेल? एम्ब्रियो सॅक. बघूया काय असतं. नाव बेटा हिअर द वर्ड इट इज ॲक्च्युअली anatropous ovule. What it is beta? Anatropous ovule. What is this meaning beta? Anatropous ovule means what? Ovule मध्ये ना बेटा you can see हा जो आहे ना globular head. चला आता आपण इथे ह्या डायग्राम मध्ये घेऊया. So here आहे ना you can see the ovule. In this ovule you can see it is present where beta? Inside the ovary. Ovule कुठे present आहे? Inside the ovary present आहे. In this आहे ना you can see म्हणजे ही ओव्हरी मी आता अशी घेते सपोज. दिस इज ओव्हरी, वरती गेलं साईल अँड देन स्टिग्मा. आणि ही कोण आहे बेटा? त्याच्या आतमध्ये ओव्ह्यूल आहे. नीट लक्ष द्या. दिस ओव्ह्यूल इट इज हॅव्हिंग वन ग्लोब्युलर पार्ट. ही त्याची बॉडी आहे बेटा. ग्लोब्युलर पार्ट बॉडी आहे. अँड देन हिअर यू कॅन सी दिस इज व्हॉट? द स्टॉक. लक्षात येते कसं घेतलंय? ओव्हरी आहे, दिस इज स्टाईल, दिस इज स्टिग्मा. ओव्ह्यूलचे ना ओव्ह्यूलचा हा ग्लोब्युलर बॉडी अँड देन हा जो आहे तो स्टॉक असतो. स्टॉक इथे ना अटॅच असणार आहे टू व्हॉट बेटा? प्लासेंटा. अँड दिस स्टॉक इट इज नोन ॲज व्हॉट? फ्युनिकल. नीट लक्षात आहे मी कसं ड्रॉ केलंय. हा जो ग्लोब्युलर पार्ट आहे ना बेटा याला मी ओव्ह्यूल बनवलेला आहे. अजून मी त्याला एनाट्रोपस नाही केलेलं आहे, जनरल ओव्ह्यूल आहे. आफ्टर दॅट बेटा दिस ओव्ह्यूल इट इज अटॅच टू द ओव्हरी. पण ओव्हरीला इथे कोणता पार्ट घेतोय बेटा आपण? वन टिश्यू इज देअर which is known as placenta. न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे बेटा प्लासेंटा. अँड देन ओव्ह्यूल तर हा आहे, इथे प्लासेंटा आहे. मग दोघांच्या मध्ये कनेक्शन कुणामुळे बेटा? एक स्टॉक मुळे. अँड दॅट स्टॉक इज नोन ॲज व्हॉट? फ्युनिकल. काय बोलणार आहे त्याला? फ्युनिकल स्टॉक आहे. अनदर थिंग इट इज ना बेटा हा जो स्टॉक जिथे अटॅच होतोय ग्लोब्युलर हेडला यू विल कॉल दिस पार्ट ॲज हायलम. काय बोलणार बेटा? हायलम बोलणार आहे. बराबर ते. अनदर थिंग लक्ष द्या नीट काय सांगताय. अनदर थिंग बेटा हा वाला जो पार्ट आहे हायलमचा हा पार्ट बेस येतो. दिस इज अपेक्स. हा बेस आहे, दिस इज अपेक्स. पण बेटा अपेक्स मध्ये ना ऍक्च्युअली तिथे आपल्याला एक मायक्रोपाईल घ्यायचा. नीट लक्ष द्या काय सांगताय. हिअर वन्स अगेन बेटा सो दिस इज ऍक्च्युअली हा जो पार्ट आहे ना दिस इज अपेक्स, दिस इज बेस. हा फक्त काय झालंय बेटा की हा बेस आहे, हा अपेक्स आहे. अपेक्स जिथे मायक्रोपाईल येते तर मायक्रोपाईलचा हा पार्ट असं बेंट झालेला आहे ना. इट हॅज बेंटेड लाईक दिस. सो बिकॉज ऑफ दॅट दिस मायक्रोपाईल एरिया इट इज डाऊनवर्ड. आणि हा वाला एरिया वरती येतोय. याला कुठला एरिया बोलताय? हा अपेक्स आहे, खाली आहे. याला आपण मायक्रोपायलर एंड बोलताय. आणि हा वाला कोण आहे बेटा? बेस वाला चलाचल एंड आहे. अँड व्हॉट इज दिस? दिस इज ऍक्च्युअली द फ्युनिकल. व्हॉट इज दिस अटॅचमेंट? हायलम. हा कुणाला अटॅच्ड आहे? खाली प्लासेंटा. लक्षात आलं? ओके चल वन्स अगेन. सो दिस इज प्लासेंटा झालंय बेटा, फ्युनिकल झालंय. त्याच्यानंतर हायलम इम्पॉर्टंट आहे ते लक्षात घ्या. हा अख्खा कोण आहे बेटा? दॅट इज द ओव्ह्यूल ग्लोब्युलर आहे. दिस इज मायक्रोपाईल. मायक्रोपाईल मायक्रो मीन्स व्हॉट बेटा? छोटूसा एकदम एकदम थिन छोटासा पाईल ओपनिंग असणार आहे. राईट. तर ऍक्च्युअली हा अपेक्सचा पार्ट येतोय बेटा. हा कुठे येतोय? अपेक्स. आणि हा चला जा इट इज व्हॉट बेटा? द बेस वाला पार्ट. हे का मी सारखं सांगते? बिकॉज तुम्हाला पुढचे जे एमसीक्यूज असतील त्यांच्यासाठी हे कामात येणार आहे की एक्झॅक्टली बेस कुठे, अपेक्स काय हे माहित असणं गरजेचं आहे. ओके. आफ्टर दॅट यू कॅन सी की जो ओव्ह्यूल आहे बेटा तर ओव्ह्यूलची जी वॉल आहे त्याच्यामध्ये 2 लेयर्स आहे ना. ओव्ह्यूलच्या वॉल मध्ये 2 लेयर्स आहे. कॅन यू सी बेटा? सो फर्स्ट इज दिस वन. हे बघा दिस इज द फर्स्ट वॉल है ना. हा वाला जो आहे. So this is actually the first one, है ना, first wall. You will call this as what beta? That is outer integument. क्या बोलना? Outer integument. Integument means covering beta. ठीक है? So outer integument. Then another one it will be. ऐला मोटा करते हैं. This one. This is actually the second wall, है ना? Second layer. And this is what beta? Inner one. So it is inner इंटेग्युमेंट. किती सोपं आहे. बराबर. देन द इम्पॉर्टंट थिंग इज की आतमध्ये काय आहे मग, है ना. चला चेक करा. हा वाला जो पार्ट आहे ना, दिस वाला पार्ट इथे काय असं बेटा? हे आधीच नसतं. हा
तर इथे काय असणार आहे तुम्हाला सांगू बाळा, इथे ऍक्च्युली याला ते काय बोलतात न्यूसेलस. चेक करा व्हॉट हाव एक्झॅक्टली इट इज. वेन यू आर टेकिंग दी एनाट्रोपस ओव्ह्यूल लाईक दिस है ना, हे असं जे आहे तर तुम्ही ज्या वेळेस घेणार आहात लाईक दिस है ना, ह्यानुसार जेव्हा तुम्ही घेतात, द इम्पॉर्टंट थिंग इट इज ना की आतमध्ये हा जो पार्ट आहे इन दिस ऍक्च्युअली लाईक दिस, हा पूर्ण आहे ना बेटा, आधी आधी ही लगेच ही नसते है ना, एम्ब्रियो सॅक नसते. फर्स्ट व्हॉट इज देअर, नीट लक्ष द्या, दिस इज मेगास्पोरोजिनस टिश्यू. याला तुम्ही आधी काय बोलणार आहे, व्हॉट इज दिस, मेगास्पोरोजिनस टिश्यू. बाळा वर्ड इट इज स्पोरोजिनस टिश्यू. We know beta tissue it is group of cells. We know genus means formation, sporo means formation of spores. Which spores? आता ओव्हरी आहे, ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल येतं, मग तिथे काय मेल स्पोर्स फॉर्म होतील की फिमेल फॉर्म होणार आहे, फिमेल. फिमेल स्पोर्सला काय बोलतात तुम्ही, मेगा स्पोर्स बोलणार आहे, ठीक आहे. सो दिस इज व्हॉट बेटा, दिस टिश्यू इट इज मेगास्पोरोजिनस टिश्यू. अच्छा, टेल मी ऑल दीज आर व्हॉट, म्हणजे मेगास्पोरोजिनस टिश्यू आणि त्याला आपण काय बोलणार आहे, दिस इज ऍक्च्युअली न्यूसेलस. त्याला काय बोलतो आपण, न्यूसेलस. बेटा न्यूसेलस कसा असतो, इट इज डिप्लॉइड. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग बेटा की आउट ऑफ दिस यु नो, हे जे काही दिलेले आहे, आउट ऑफ दिस यु नो, हे जेवढे पण जे न्यूसेलस आहे, ओनली वन सेल हा वाला टुवर्ड्स वेअर बेटा, मायक्रोपाइल. मायक्रोपाइलच्या जवळचा फक्त एक सेल, इट विल ऍक्ट ऍज व्हॉट, मेगास्पोर मदर सेल. काय म्हणून ऍक्ट करेल ते, मेगास्पोर मदर सेल विच इज डिप्लॉइड. स्टोरी लक्षात घ्या, मदर आहे, डिप्लॉइड आहे, हिच्यापासून मेगास्पोर्स फॉर्म करायचे. सो इट विल अंडरगो व्हॉट, द मियोसिस. काय होणार आहे, मेगास्पोर मदर सेल एक जी सेल आहे तिची काय होते, डिव्हिजन. विच डिव्हिजन, मियोसिस. मियोसिस झाल्यावर हाऊ मेनी मेगास्पोर्स आर फॉर्म बेटा, 4. 1 2 3 4. व्हॉट आर फॉर्म, मेगास्पोर्स आर फॉर्म. बरोबर. ऍज जनरल मियोसिस झाल्यावर एका मदर कडून 4 डॉटर सेल्स फॉर्म होतात, इथे पण तसंच आहे. बट द स्टोरी इट इज बेटा, आउट ऑफ दीज यू नो व्हॉट हॅपन्स, द 3 मेगास्पोर्स दे डीजनरेट. 3 मेगास्पोर्स जे ते डीजनरेट होता अँड ओनली 1 मेगास्पोर इज देअर विच इज ऍक्टिंग ऍज द फंक्शनल मेगास्पोर. हा एकच जो आहे तो फंक्शनल मेगास्पोर आहे, बाकीचे तिघ काय होतं बेटा, डीजनरेट. तुमच्या लक्षात येते, पुढचे जे काही क्वेश्चन्स आहे तुम्ही इथून सॉल्व्ह करू शकता. ही कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्यांना काहीही विचारू त्या बाबतीत. थिंग इट इज, सो जस्ट टेल मी की फ्रॉम 1 मेगास्पोर मदर सेल फायनली हाऊ मेनी मेगास्पोर्स यू विल कॅल्क्युलेट, ओनली 1. लक्षात येते, एका मेगास्पोर मदर सेल कडून एका मियोसिस डिव्हिजनने वी आर हॅव्हिंग ओनली 1 मेगास्पोर. बेटा व्हॉट अबाउट मायक्रोस्पोर्स, मायक्रोस्पोर्स मध्ये तर स्टोरी वेगळी होती. 1 microspore mother cell undergoes 1 meiotic division and how many microspores are formed, 4 झाले होते तिकडे मगाशी जे आपण सॉल्व्ह केलं होतं. इथे काय, एका मेगास्पोर मदर कडून एका मियोटिक डिव्हिजनने एकच मेगास्पोर फॉर्म होतो, विच इज नोन ऍज व्हॉट, द फंक्शनल मेगास्पोर. एवढं लक्षात आलंय बेटा. Then the further thing it is की how actually this functional megaspore, हे जे दिसते ना बेटा, this full it is what, embryo sac. पण आपण ही स्टोरी इथे कव्हर करून टाकूया. चल इथे बघा की एम्ब्रियो सॅक कशी फॉर्म झाली असणार. हिअर यू कॅन सी दिस इज ऍक्च्युअली, बघा बेटा इथे सांगतात एम्ब्रियो सॅक ही इथेची ना, तर ती वाली. लिसन, in this this is what, development of female gametophyte. What is this story beta, that is development of female gametophyte. मगाशी जे आपण घेतलं ना, सो तीच आपण कव्हर करतोय, कंटिन्यू करतोय त्या स्टोरी. सो फर्स्ट हिअर वी आर हॅव्हिंग व्हॉट, मेगास्पोर मदर सेल. What we are having beta, we are having megaspore mother cell which is diploid. आहे का? Yes. So this is actually the megaspore mother cell. मगाशी नाही का आपण न्यूसेलस घेतलं होतं, न्यूसेलस मध्ये एकच मेगास्पोर मदर सेल सांगितली होती, तिचीच स्टोरी चालू आहे बेटा की काय होत आहे असं. So this is 1 megaspore mother cell. It is undergo what beta, the meiotic division. By meiotic division from one mother, how many daughter cells are formed? The 4 daughter cells are formed which are known as megaspores. Of course, if mother is diploid and she is undergoing meiosis, then the daughters are what beta, haploid. ठीक है. So haploid megaspores are formed. What I told you beta कि अरे out of these 3 will get degenerate. दिसतंय बेटा, degenerate cell 1 2 3 3 काय झाले, degenerate झाले.
ओनली वन इज रिमेनिंग, है ना, ओनली वन इज रिमेनिंग which is known as the and it is haploid beta functional megaspore. What you will call it as functional megaspore or embryo sac चे haploid. नाव आता इथून कॅल्क्युलेट करायचे काय होतात बघा बेटा. आपला एम काय, आपल्याला ही फायनली हे असं असं करून फायनल वी हॅव टू फॉर्म व्हॉट दिस स्ट्रक्चर विच इज नोन एज व्हॉट द फिमेल गॅमेटोफाइट. Question they will ask you beta that for formation of female gametophyte how many meiotic and how many mitotic divisions are required. Got it beta. Question काय असेल की क्वेश्चन असा विचारतील की एक जी एम्ब्रियो सॅक बनवायची आपल्याला और फिमेल गॅमेटोफाइट ही जी अख्खी आहे ना बेटा दिस वन, तर हे फॉर्म करायचं आहे, तर याच्यासाठी हाऊ मेनी मियोटिक अँड हाऊ मेनी मायटोटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड. बरोबर. आता मियोटिक डिव्हिजन तर इथेच होते बेटा. सो फर्स्ट मियोटिक डिव्हिजन इज ओनली वन मियोटिक डिव्हिजन इज रिक्वायर्ड. पुढची स्टोरी काय, पुढे स्टोरी ते बोलतात की एक मियोटिक डिव्हिजन झाले की 4 मायक्रो मेगास्पोर फॉर्म होतात, 4 मधले 3 डिजनरेट होतात, ओनली वन इज रिमेनिंग अँड दिस वन इज नोन एज व्हॉट बेटा. तिच्यामध्ये हे चेंजेस होत असतात विच इज नोन एज द फंक्शनल मेगास्पोर. यू कॅन सी हाऊ आर द चेंजेस. यू कॅन सी द चेंजेस आर साइज इट इज ग्रोइंग ऑन. बराबर बेटा. सो एक छोटू असतो, आफ्टर दॅट काय होणार आहे, तो मोठा 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 होणार आहे. इट इज ग्रोइंग. बराबर, ग्रोइंग आहे. ऑल्सो व्हॉट बेटा हियर यू कॅन सी ग्रोथ होत आहे नरिश्ड बाय न्यूसेलस. हे झालंय, दिस इज ऍक्च्युअली मेगास्पोर. यू कॅन सी दिस मेगास्पोर. व्हॉट इज दिस, दिस इज न्यूक्लियस. बराबर. हा कोण आहे बेटा, सेल आहे. दिस इज व्हॉट, सेल, दॅट इज मेगास्पोर. यू कॅन सी इट इज अंडर गोइंग फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. काय होत आहे बेटा, एक जो आहे फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. बट इफ यू सी ना हियर बेटा की हा जो न्यूक्लियस, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस झालेले, म्हणजे फ्री न्यूक्लियर डिव्हिजन चालू आहे. लगेच सायटोप्लाझम सेल वॉल फॉर्मेशन वगैरे नाही होत आहे. मग काय बोलणार आहे याला, काय बोलणार बेटा, दिस इज ऍक्च्युअली फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. व्हॉट इट इज बेटा, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन इट इज, है ना. फ्री न्यूक्लियर डिव्हिजन मीन्स व्हॉट बेटा की फर्स्ट फक्त न्यूक्लियस डिवाइड होऊन जाते, नंतर मग त्यांच्यावरती सेल वॉलचं फॉर्मेशन होणार आहे. ओके. चल बघा. सो एक फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झाले, 2 न्यूक्लियाय फॉर्म झाले. बराबर. आफ्टर दॅट बेटा 2 न्यूक्लियाचे फॉर्म झाले, इट विल अंडरगो सेकंड मायटोटिक डिव्हिजन. दोघांचे किती बेटा, 4 न्यूक्लिया फॉर्म झाले. देन 4चे जे, तर इथे तुम्ही बघू शकता 4 न्यूक्लिया फॉर्म झाल्यानंतर थर्ड मायटोटिक डिव्हिजन. 4चे किती फॉर्म होतात बेटा, 8. 8 मधले 2 मध्येच राहणार आहे आणि 3 कुठे शिफ्ट होतात, 1 2 3 1 2 3. दे विल शिफ्ट टू द एंड्स. एक कुठे जाणार आहे बेटा, दिस एंड इट इज चलाजल एंड. विच एंड बेटा, चलाजल एंड. अँड दिस एंड इट इज ऍक्च्युअली मायक्रोपायलर एंड. विच एंड इट इज मायक्रोपायलर. दिस इज विच वन, चलाजल एंड, है ना. 4 होते ना, हे असे होते 4 होते. 4चे किती झाले बेटा, 8 झाले होते. हाउ इट विल लुक लाईक दिस, 1 2 3 4 आणि हे तर 1 2 3 4 असे 8 झाले. याच्यामध्ये 3 जे येतात ते इकडे वरती शिफ्ट होऊन जातात, है ना, आणि ही जे 3 आहेत ते इकडे शिफ्ट होऊन जातात. मग इथे सेंटर मध्ये किती राहतील बेटा, ओनली 1 and 1 दे विल बी रिमेनिंग. बरोबर. फक्त काय लक्षात ठेवायचं, हा चलाजल एंड आहे आणि हा कुठला घेतलेला आहे, मायक्रोपायलर एंड. मग त्याच्यानंतर आफ्टर दॅट देर विल बी फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियर डिव्हिजन झालं ना बेटा. आफ्टर दॅट देर विल बी फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. 1 2 3 न्यूक्लियाच्या अराउंड काय झालंय, सेल वॉल फॉर्मेशन. 3 सेल्स झाले. अगेन 1 2 3 न्यूक्लियाच्या अराउंड काय झालंय बेटा, सेल वॉल फॉर्म झाले. इकडे पण 3 तिकडे पण 3, हे 6 सेल्स झाले. ठीक आहे. आफ्टर दॅट हा वाला जो आहे हा पण एक सेलच आहे अख्खा, ज्याला सेंट्रल सेल बोलणार. व्हॉट इज दिस बेटा, दिस इज नोन ऍज द सेंट्रल सेल. And what are these beta? These two. These are known as what? The secondary nuclei है ना, जे सेंटर मध्ये आहे. बाळांनो इथे जे ना हे जे मायटोटिक डिव्हिजन होतात, तर मायटोटिक डिव्हिजन हे इक्वेशनल आहे. इट मीन्स व्हॉट, हे सगळे हॅप्लॉइड आहे. ऑल दीज आर व्हॉट, ऑल दीज आर हॅप्लॉइड. सगळेचे सगळे कोण आहे बेटा, हॅप्लॉइड असणार आहेत. इथे थोडंसं लक्षात घ्या, सेकंडरी न्यूक्लिया फॉर्म होण्याच्या आधी हे जे 2 सेंटर मध्ये यू विल कॉल देम ऍज 2 पोलार न्यूक्लियाय. काय बोलणार आहे त्यांना, दोघांना काय बोलणार आहे, पोलार न्यूक्लिय आधी बोलायचं. ते जेव्हा फ्यूज होतील तर त्यावेळेस सेकंडरी न्यूक्लियस. या 2 डायग्राम्स मध्ये फरक आहे, थोडासा सांगते काय असतं. हे लक्षात आलंय बेटा. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे अजून, की जे चलाचल एंड वाले आहे है ना, हे चलाचल एंड आहे. 1 2 3 चे सेल्स फॉर्म होतात, यू विल कॉल देम ऍज अँटीपोडल सेल्स. काय बोलणार बेटा,
antipodal cells. Whereas the 3 cells which are towards the micropylar end, they are forming what? Egg apparatus. What they are forming? Egg apparatus. And beta, in egg apparatus, what are present? 2 synergids will be there, आठवत असेल. And one what is there beta? Egg is there. लक्षात येते हे जे दोन साइडचे एक आणि एक आणि हा हे दोन सिनर्जिड्स आहे आणि मधला कोण आहे बेटा? फिमेल गॅमेट, दॅट इज एग असणार आहे. तिघ मिळून काय फॉर्म करतात? एग ॲपरेटस. सेंटर वाला कोण असतो? एग आहे, फिमेल गॅमेट. साइडचे दोन कोण असतील? सिनर्जिड्स असतील. सिनर्जिड्सला काय असतात बेटा? सिनर्जिड्स मध्ये जे ना फिलिफॉर्म ॲपरेटस इज देयर, विच बेटा फिलिफॉर्म ॲपरेटस इज देयर. आठवत असेल फिलिफॉर्म ॲपरेटस म्हणजे कसं असणार आहे बेटा? इट विल बी समहाव फिंगर लाईक स्ट्रक्चर्स. हे असं असतं नसेल, हे असे 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 असे. हे काय असणार आहे? फिंगर लाईक स्ट्रक्चर्स टू अट्रॅक्ट द पॉलन ट्यूब. कशासाठी बेटा? टू अट्रॅक्ट द पॉलन ट्यूब. किंवा जो पॉलन ट्यूब स्टिग्मावरती येतोय तर त्या स्टिग्मावरून पॉलन ट्यूब ज्या वेळेस म्हणजे पॉलन ग्रेन स्टिग्मावर लँड करतोय, स्टिग्मावरून स्टाईल मधून पॉलन ट्यूब पास होईल. मग पॉलन ट्यूबला गाईड करायचंय बेटा की वेअर एक्झॅक्टली इज फिमेल गॅमेट. फॉर दॅट गायडन्स actually there will be what beta? This filiform apparatus. So कुठे असतात मग ते filiform apparatus? So filiform apparatus it is actually towards where beta? It is in the synergids. Okay, so that one very important thing again. It is about, I told you ना बेटा कि see this one कि हे दोन सेंटर मध्ये अजून फ्यूज नाही झाले. You will call them as what? Polar nuclei. बेटा tell me how many celled and how many nucleated this condition it is? This वाला 7 celled का चेक करा. 1 2 3 4 5 6 है आणि हा वाला अख्खा this one again 7 celled. न्यूक्लिया किती? 3 4 5 6 7 8 8 nucleated. Embryo sac it is how? It is 7 celled 8 nucleated embryo sac. After that very important thing, हे तर झालं बेटा, हे आपण घेतलेले अख्खं काय. याच्या नंतर काय होतं ते बोलतात आहे. सी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बेटा. दिस इज मॅच्युअर एम्ब्रियो सॅक. नीट लक्षात घ्या. क्वेश्चन ते लोक काय विचारतील त्याच्यानुसार आन्सर करायचं आहे. इफ दे आर आस्किंग अबाउट द मॅच्युअर एम्ब्रियो सॅक, सो यू विल से व्हाट की दिस इज मॅच्युअर एम्ब्रियो सॅक, ही मॅच्युअर है. व्हाट इज द डिफरेंस बेटा? डिफरेंस इट इज कि इन दिस एम्ब्रियो सॅक these two polar nuclei they are separate, whereas here you can see what beta? They are fused. इथे काय झालेले बेटा? ते फ्यूज झाले. मग हा N आहे, हा N आहे, फ्यूज झाले. काय बनेल ते? 2N बनेल बेटा, बरोबर. So the tell me in mature embryo sac how many haploid cells are there? हा haploid है, this is haploid and हा अख्खा जो है तर हा कौन है बेटा? Diploid. So how many cells, haploid cells are there? So they are saying that this mature embryo sac, this is mature embryo sac which is actually female gametophyte. Mature कधी होईल बेटा? Just before fertilization. Very important thing. ज्या वेळेस pollen grain जो आहे तर pollen grain चा pollen tube male gametes ला घेऊन येणार आहे बेटा. Just before fertilization, these two nuclei they will fuse and they will form what beta? That is secondary nucleus. दोघं सेपरेट असतील तर पोलार न्यूक्लियाय, फ्यूज झाले तर काय बोलणार आहे त्याला? सेकंडरी न्यूक्लियस. हाउ इज सेकंडरी न्यूक्लियस? इट इज डिप्लॉइड. आणि हे पोलार न्यूक्लियाय हॅप्लॉइड. हे महत्वाचं आहे. आफ्टर दॅट व्हॉट बेटा? सो हाउ मेनी हॅप्लॉइड अँड देयर? सी 7 न्यूक्लियाय आर प्रेझेंट. 7 एका 3 and 3 6 आणि हा एक 7 न्यूक्लियाय. But out of these 7 nuclei, how many haploid and how many diploid are there? Yes, 3 and 3, 6 haploid are there and 1 it is what beta? Diploid. Okay, तर ते एक महत्वाचं लक्षात ठेवा. 6 are haploid, 1 is diploid. So question कसा येतो तर ते महत्वाचा आहे. तर त्यांनी मॅच्युअर एम्ब्रियो सॅक विचारलंय का और व्हॉट? सो दॅट यू हॅव टू फोकस. एवढं लक्षात येत आहे बेटा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इन दिस डायग्राम ही जे आपण घेतलंय दिस इज ऍक्च्युअली फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट दॅट इज प्रेझेंट हिअर. इथे काय असणार आहे? न्यूसेलस. इनसाइड द न्यूसेलस व्हाट इज प्रेझेंट? फिमेल गॅमेटोफाइट. जस्ट नाउ वी हैव सीन हाउ एक्झॅक्टली दिस फिमेल गॅमेटोफाइट इट इज फॉर्म्ड. है की नाही बेटा? चलो हे झाले सगळे. फिमेल गॅमेटोफाइट मध्ये सेकंडरी न्यूक्लियस बोलतात. व्हेरी इंपॉर्टंट. ऑल दीज स्ट्रक्चर्स दे आर व्हेरी इंपॉर्टंट. चलो लेट्स सी अबाउट द क्वेश्चन. क्वेश्चन इट इज व्हाट बेटा? की क्वेश्चन दिलेला आहे दॅट दे आर सेइंग how many mitotic divisions
take place during the formation of female gametophyte फ्रॉम अ फंक्शनल मेगास्पोर. मी म्हटली ना बेटा याच्यावरती डिफरंट क्वेश्चन्स येतात, ते काय विचारताय तर ते लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. ओके, यांनी इथे काय विचारले, मायटोटिक डिव्हिजन्स विचारले फक्त, राईट. आता जी डायग्राम आपण घेतली ती, आणि ती पण कुणापासून स्टार्ट केलेलं आहे, फ्रॉम व्हॉट बेटा, फ्रॉम अ फंक्शनल मेगास्पोर. मग सांगा किती होते, आताच आपण घेतले होते तर किती होते बेटा, ते 3. हाऊ मेनी दे आर, 3. बेटा कधीचा क्वेश्चन आहे बघा, मार्च 23. लक्षात येत आहे. क्वेश्चन काय ते बघा, त्यांनी मायटोटिक विचारले का, मिओटिक विचारले का, हे चेक करायचं आहे मध्ये. ओके, चल. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, लेट्स सी. सो फर्दर द क्वेश्चन इट इज, चेक करा, which is the outermost protective layer made up of flattened cells. बोलो, कुणामध्ये कुठलं क्वेश्चन चालू आहे, whose outermost layer they are asking. चेक करा बेटा, they are saying what, which is the outermost and protective layer. आताच मी बोलले होते बेटा, made up of flattened tubular है ना और tabular cells. फ्लॅटनेंड सेल्स ने बनलेले आउटरमोस्ट लेयर इट इज ऑलवेज प्रोटेक्टिव्ह. कुणाची गोष्ट करताय बेटा ते, ऑफकोर्स इट विल बी एपिडर्मिस. एपिडर्मिस आउटरमोस्ट लेयर कुणामध्ये घेतलं होतं आपण, इन द ट्रान्सफर सेक्शन ऑफ एंथर. आलं बाळा लक्षात. न्यूट्रिटिव्ह कोण आहे, टेक्टम आहे, बरोबर. यानुसार चल, नेक्स्ट क्वेश्चन इट इज, दे आर सेइंग विच सबस्टॅन्स फॉर्म्स एक्झाइन. येस, हे फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आठवत आहे आपण आहे ना, वी हॅव टेकन द स्ट्रक्चर ऑफ पॉलन ग्रेन. इन पॉलन ग्रेन 2 layers are there, outer exine, inner कोण होती बेटा, that is entire. outer exine, very important thing, outer exine it is made up of sporopollenin. विसरायचंच नाही, बिकॉज नीट मध्ये पण हे क्वेश्चन खूपदा विचारलेले आहे, that which substance forms exine. so you will say what, it is a sporopollenin. intine मध्ये कोण आहे बेटा, in intine pectin and cellulose will be there. so outermost कोण आहे, sporopollenin. one more thing, स्पोरोपॉलेनिन आहे ना, हा याच्यावरती कुठलंच केमिकल, म्हणजे हा सगळं टफेस्ट आहे बेटा, नॉन बायोडिग्रेडेबल, टफेस्ट आहे, हार्ड सबस्टॅन्स आहे. अँड अनदर थिंग बेटा, की कुठलंही केमिकल जे आहे किंवा एन्झाइम्स जे त्याला डिग्रेड करत नाही. अँड दॅट इज वाय दिस इज द रिझन, बिकॉज ऑफ द स्पोरोपॉलेनिन प्रेझेंट इन द एक्झाइन, कि these seeds they can be, or the pollen grains they can be, not seeds, pollen grains they can be stored as a fossils. आलं बाळा लक्षात. हे फार इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे ते, दॅट इज व्हॉट, स्पोरोपॉलेनिन. सो एक्झाइन मध्ये कोण आहे बेटा, स्पोरोपॉलेनिन. चल, नाउ नेक्स्ट वन इट इज, दे आर सेइंग दैट डैश प्लांट हैज एपोकार्पस फ्लावर whereas डैश हैज सिनकार्पस फ्लावर. बाळांनो, आता here you must know what is the meaning of epocarpus and what is the meaning of the syncarpus. आता लक्षात घ्या. Apo means what, without, है ना. always remember apo means what बेटा, without. what without, इथे word काय, carpus means they want to say about the pistil. लक्षात घ्या. when you are having a typical flower, okay, so when you are having a typical flower, what are the parts, sepals, petals, stamens and pistil. if a flower is having multiple pistils, है ना, if a flower is having multiple pistils or carpels, and if these carpels or pistils they are fused, लक्षात घ्या मी काय बोलते, these pistils they are fused, then you will use the word syncarpus. syn means fused, है ना, फ्युज्ड असणार आहे. जर एका फ्लावर मध्ये कार्पेल्स, ज्याला पिस्टिल बोलतो, एका पिस्टिलचे पार्ट्स कोण असा, ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा असेल, हे मल्टिपल ओव्हरी स्टाईल स्टिग्मा असेल, आणि हे सगळे तुम्ही जर फ्यूज करणार, द वर्ड इट इज व्हॉट, सिनकार्पस. इफ दे आर फ्री फ्रॉम इच अदर, एक दुसऱ्याशी फ्री असणार आहे, चिटकलेले नाही आहे, then you will use the word what, एपोकार्पस, विदाउट फ्यूजन. सो व्हॉट इज द आन्सर बेटा, सो एपोकार्पस फ्लावर कोण आहे, मायकेलिया, and syncarpus कौन है बेटा, ब्रिंजल. इट इज व्हाट, ब्रिंजल इट इज, है ना. सो ब्रिंजल हा syncarpus है, एंड बेटा द माइकेलिया इट इज व्हाट, द एपोकार्पस. ओके, चलो देन फर्दर नेक्स्ट क्वेश्चन, हे आपण आताच घेतलं होतं बेटा. स्टॉक ऑफ द ओव्यूल that attaches to placenta is dash, which is attached at dash
टू द बॉडी ऑफ ओव्ह्यूल. आठवा काय घेतलं होतं मगाशी नाही का मी असं ड्रॉ केलं होतं. This is ovary, this is style, and this is what beta the stigma. Then also what we have seen ki array here it is what beta the placenta. This is what placenta, nutritive tissue. बराबर. Also what we have seen beta that this is actually the ovule, and this ovule it is attached with like this. याला असं attached आहे. सांगा आता काय काय घेणार आहे वर्ड. स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल. दिस इज स्टॉक विच इज नोन एज व्हॉट बेटा फ्युनिकल. स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल ला काय बोलणार आहे फ्युनिकल. अटॅचेस टू द प्लासेंटा. प्लासेंटा इज नोन एज बोलो बोलो हा फ्युनिक्युलस आहे इथे. अँड विच इज अटॅच्ड ऍट डॅश टू द बॉडी ऑफ ओव्ह्यूल. बरोबर. फ्युनिकल आहे. स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल कोण आहे बेटा फ्युनिकल. आणि तो ओव्ह्यूलच्या कुठल्या पार्टला अटॅच्ड आहे हा वाला पार्ट. दिस पार्ट इट इज नोन एज व्हॉट हायलम. व्हॉट इज दिस पार्ट बेटा इट इज हायलम. लक्षात आलेलं आहे. क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वेश्चन इट इज की स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल. व्हॉट इज द स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल फ्युनिकल. बराबर. दॅट अटॅचेस टू प्लासेंटा इज. कोण आहे स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल फ्युनिक्युलस. which is attached at dash to the body of ovule. This is the main globular body of the ovule, and at which point this funiculus is it is attached at the hilum. So answer will be what beta? It will be 10th one, that is the C. बराबर. ते. After that next one, dash is multicellular structure embedded in nucellus. मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर बोलले. चला आठवा बेटा काय असणार आहे क्वेश्चन काय. डॅश इज मल्टीसेल्युलर. खूप सारे सेल्स आहे. स्ट्रक्चर एम्बेडेड इन न्यूसेलस. सो व्हॉट विल बी इट इज एम्ब्रियो सॅक आहे म्हणजे खूप सारे सेल्स पाहिजे तर असं वाला स्ट्रक्चर. सो इट विल बी व्हॉट बेटा ऑफकोर्स इट विल बी एम्ब्रियो सॅक. लक्षात आलंय का की डायग्राम बघायची आहे. मल्टीसेल्युलर कसं बाळा बघा लाईक दिस. अगेन इट इज लाईक दिस. इथे आपण काय घेतलं होतं बेटा हिअर दिस इज ऍक्च्युअली द एम्ब्रियो सॅक. हाऊ मेनी सेल. बरोबर ना. हे स्ट्रक्चरची गोष्ट करतात ते. मग एम्ब्रियो सॅक इट इज व्हॉट इट इज द ओनली स्ट्रक्चर ना विच इज प्रेझेंट इन न्यूसेलस. ठीक आहे. अँड बेटा सेकंड थिंग की एम्ब्रियो सॅक मध्ये काय असणार आहे 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड आपण बोलतोय. So that is what beta it will be embryo sac. मायक्रोपाइलता येणार नाही. मायक्रोपाइलता ओपनिंग असते बेटा. चला जाता ही एंड असते. एंडोथिशियम तर मग ते एंथरची एंथर मधली जी आता सेकंड नंबरची लेयर एंडोथिशियम मध्ये सो ते नाही येते. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर दॅट इज एम्ब्रियो सॅक. ठीक आहे. चल नाउ द नेक्स्ट वन. नेक्स्ट दे आर सेइंग सिलेक्ट द प्लांट हैविंग बोथ chasmogamous and clistogamous flowers. बेटा नीट लक्ष द्या. फर्स्ट ऑफ ऑल फ्लावर्स आहे ना हे 2 टाईपचे असतात. वन मोर थिंग बेटा जनरल ज्यावेळेस आहे ना रेग्युलर लेक्चर्स चालू होते ऍट दॅट टाइम ऑल्सो आय टोल्ड यू की ऍक्च्युअली हा जो पार्ट आहे चास्मोगॅमस क्लिस्टोगॅमस दिस वॉज प्रिव्हियसली इन एनसीईआरटी बुक. आणि एनसीईआरटी बुक मधून आपल्या बोर्डच्या बुक मध्ये पण आलेला आहे. 2 टाइप्स ऑफ फ्लावर्स आर देयर. वन इट इज चास्मोगॅमस, अनदर इट इज क्लिस्टोगॅमस. चास्मोगॅमस फ्लावर्स लाईक रोज यू कॅन सी. रोज कसा असतो ओपन अप झालेला फ्लावर आहे ना. सो दोज फ्लावर्स विच ओपन अप सेपल्स पेटल्स है ना हे सगळे ओपन अप होता. अँड क्लिअरली वी कॅन सी द एंड्रोशियम अँड गायनोशियम. सो दीज आर व्हॉट बेटा चास्मोगॅमस फ्लावर्स. ओके. देन द अपोजिट वन दॅट इज व्हॉट क्लिस्टोगॅमस. क्लिस्टो मीन्स व्हॉट हिडन बेटा. सो काय असणार आहे क्लिस्टोगॅमस मीन्स द फ्लावर्स विच विल नेव्हर ओपन अप बेटा. जे फ्लावर्स आहे ना असे मॅच्युअर झाले तरी ते क्लोज्डच असतात है ना. जर ते क्लोज्ड असतील तर ऑफकोर्स आपण त्यांचे एंड्रोशियम गायनोशियम बघू शकू नाही. सो द क्लोज्ड वाले फ्लावर्स दे आर नोन एज व्हॉट क्लिस्टोगॅमस. ओपन वाला फ्लावर्स आर नोन एज व्हॉट चास्मोगॅमस. बराबर. Question it is what that in which plant you can see these 2 types, both of these 2 types of flower. So of course beta it will be viola. It is what viola असणार आहे. Okay. चल next it is what identify the mismatched pair. चला बघूया काय काय बोलतात बेटा. हे जे ना एंडोस्पर्मचं फॉर्मेशन तुम्हाला लक्षात आलं असेल हा क्वेश्चन कुठे येतोय
पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस होते. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये वी हॅव टू फॉर्म द एम्ब्रियो, है ना, एंडोस्पर्म. सो तिथले क्वेश्चन आले. तर डिफरंट टाइप्स ऑफ एंडोस्पर्म्स वी हॅव स्टडीड. 3 टाइप्स ऑफ एंडोस्पर्म्स आर देयर, सेल्युलर, न्यूक्लियर, हेलोबियल अँड वन मोर इज देयर दॅट इज मोझेक, है ना. तो पण आहे. आता त्यांचे ना एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर हे तर आहेत, बट अलॉंग विथ देम अलग भी आहे. सो दॅट ऑल्सो वी हॅव टू स्टडी. First, it is which type of beta? It is cellular endosperm. So, cellular endosperm, balsam is there. In the book, you can see Petunia is there. And one more beta, that is Adoxa is there. Cellular endosperm. And they have asked mismatch. Huh? This is correct one. Hey, match correct hai. He nahi घ्यायचं आपल्याला. Mismatched बोललेलं. So, first it is what? Cellular endosperm. In cellular endosperm, what are the examples? Balsam is the correct example. Petunia is there, Adoxa is there. These are the correct examples. Second, it is the nuclear endosperm. In nuclear endosperm, wheat is there. Second, it is sunflower, and another the coconut. Okay, so here we can take sunflower and we can take a coconut also. So nuclear endosperm examples are wheat, sunflower and coconut. ठीक है. Third one, it is what? Helobial. Helobial, Asphodilus. This is also the correct one. Fourth one, it is what? Beta, mosaic endosperm. In mosaic endosperm, they have given coconut, but we have studied coconut where? Coconut, it is a nuclear endosperm. Coconut mosaic मध्ये काय करतोय? So this is what beta? The mismatched pair. हे लक्षात ठेवायचे आहे. पर्यायच नाही आहे काही, माहित आहे का? You have to learn them. है ना. सोते काही नाही बेटा, थोडे थोडे आहेत, है ना, थोडे थोडे आहेत, ते लर्न करायचं. वेल, चल आता पुढची गोष्ट. कसं असं माहितीये का, ज्यावेळेस ना आपण खूप जास्त असं स्ट्रेस्ड होतो ना, बापरे एवढं करायचं एवढं करायचं, स्ट्रेस्ड झालो तर आपण ऑलरेडी टाइमपास होतोय आपला. बिकॉज आपण स्ट्रेस झालो, इट मीन्स आपले हॅपी हॉर्मोन्स येणार नाहीये. बरोबर, स्ट्रेस हॉर्मोन्स येते. सेकंड थिंग, मूड खराब होते, पटपट पटपट कामं होत नाही. त्याच्यापेक्षा जर आपण बोलले अच्छा इतकेच आहे, पॉझिटिव्ह है ना, पॉझिटिव्हिटी करून टाकू, आणि खरंच आपण करून टाकू. जितके तुम्ही स्वतःला या दिवसांमध्ये स्टेबल ठेवाल ना, स्वतःला सांभाळणार आहात मेंटली ऑल्सो. जास्त एकदा दुसऱ्या फ्रेंड्स मध्ये जे येतात त्यांच्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं, अरे मला फार टेन्शन येतं एक्सेट्रा एक्सेट्रा जे बोलतात, लांब राहायचं है ना. हे जे काही दिवस आहे स्वतःवरती फोकस करा. चल, सो इथे काय बोलतो बेटा आपण? सो दिस इज डन. नाउ अनदर क्वेश्चन इट इज, which of the following condition is not favorable for autogamy in flowers? Beta, what is autogamy? Autogamy, what is autogamy? दोन असतात, एक autogamy असते, दुसरं काय असणार आहे बेटा? That is the heterogamy or allogamy. Autogamy means बोलो self pollination, क्रॉस पॉलिनेशन. ऑटोगॅमी इट इज व्हाट बेटा? इट इज सेल्फ पॉलिनेशन. चलो चेक करा. सो दे आर सेइंग व्हाट ना की आउट ऑफ दिस ऑटोगॅमी साठी आपल्याला ऑटोगॅमी सेल्फ पॉलिनेशन. व्हाट इज सेल्फ पॉलिनेशन? That the flower, it is bisexual. First of all, this is flower, petals. This is a flower. In the flower, both the reproductive poles, androecium, gynoecium, both are present. ठीक है, तो bisexual पाहिजे. सेकंड थिंग व्हॉट बेटा? ऑटोगॅमी साठी, सेल्फ पॉलिनेशन साठी एक तर तो बायसेक्शुअल पाहिजे. सेकंड थिंग इट इज की बोथ ऑफ देम शुड मॅच्युअर ॲट द सेम टाइम. एंड्रोशियम, गायनोशियम मीन्स फिमेल गॅमेट, मेल गॅमेट, बोथ शुड मॅच्युअर ॲट द सेम टाइम. अँड तिथल्या तिथेच आहे ना ट्रान्सफर ऑफ पॉलन ग्रेन्स फ्रॉम द एंथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. then that is what beta? That is the autogamy or self pollination. इथे काय काय बोलतात येते? तर हियर दे आर सेइंग व्हाट? ऑटोगॅमी साठी फेवरेबल कोण नाहीये ते बोलताय. चलो चेक करा, बायसेक्शुअलिटी फेवरेबल आहे की अनफेवरेबल आहे? फेवरेबल आहे बेटा. हिला टिक नाही करायचं आन्सर म्हणून, चुकीचं होतं आपल्याला. दे हॅव आस्क्ड व्हाट? नॉट विचारलेलं आहे ते. ओके, बायसेक्शुअलिटी इट इज ऍक्च्युअली दी कंडिशन, फेवरेबल कंडिशन आहे. ठीक आहे. दुसरा व्हाट? क्लिस्ट्रोगॅमी क्लोज्ड असेल तर ऑफकोर्स मग तेच असणार आहे बेटा. थर्ड इट इज व्हाट? सो दे आर सेइंग व्हाट? होमोगॅमी. व्हाट इज होमोगॅमी? Homogamy means beta both the male and female organs they are maturing at the same time. आताच मी बघितलं होतं, हे पण असेल तर ऑटोगॅमी होणार आहे. व्हॉट इज हर्कोगॅमी? हर्कोगॅमी इट मीन्स बेटा दॅट दे आर सेइंग, तुम्हाला माहित आहे की हर्कोगॅमी मीन्स इफ देर इज सपोज फ्लावर इज बायसेक्शुअल आणि हिच्यामध्ये अँड्रोशियम पण आहे, गायनोशियम पण आहे, पण दोघांच्या मध्ये जर एखादा बॅरियर आला असेल, मेकॅनिकल बॅरियर, फिजिकल बॅरियर, तर मग पॉलन ग्रेन्स इकडून उडून ते ह्याच स्टिग्मावरती येणार नाहीये.
That is what mechanical barrier if there is na beta in the bisexual flower between the anther and the stamen or stigma, then it is known as what? Hercogamy. मग बेटा जर मेकॅनिकल बॅरियर असेल आणि फ्लावर बायसेक्शुअल असेल तरी त्यांच्यामध्ये ऑटोगॅमी होणार नाही. सो विच इज अनफेवरेबल बेटा फॉर ऑटोगॅमी? इट इज ऍक्च्युअली हर्कोगॅमी. इट इज व्हॉट? हर्कोगॅमी. ओके, चल नाउ further question 15th number wala. So let's check. They are saying that which of the following, let's check beta. Question it is, which of the following types require pollinator, ठीक है, but result in genetically similar to autogamy. बाळा simple लक्षात आलं असेल तुम्हाला. See, when we are taking a plant like this, इथे ना this is one flower, this is another flower. ठीक है बेटा, याच फ्लावर मध्ये आता ऑटोगॅमी काय असते? इफ ऑन दिस फ्लावर है ना, सपोज दिस इज स्टिग्मा एंड दिस इज एंथर. हा बायसेक्सुअल फ्लावर, दिस इज ऑल्सो स्टिग्मा एंड दिस इज एंथर. रफ डायग्राम ड्रॉ करते हैं बाळांनो. देन पॉलन ग्रेन्स फ्रॉम हियर टू हियर इफ दे आर गोइंग, देन दिस इज नोन एज व्हाट? ऑटोगॅमी. बराबर बेटा. देन सेकंड थिंग, व्हाट इज एक्चुअली द गिटोनोगॅमी? व्हाट इट इज बेटा? गिटोनोगॅमी. Neighboring flower of the same plant. If pollen grains from anther, they are going to the stigma of another flower, but of the same plant, then this is known as what? Gitonogamy. Beta, in gitonogamy, this is neighboring flower of the same plant. The same plantचा फ्लावर आहे तर ऑफकोर्स दोघांचे जीन्स कसे असणार आहे? सेम असणार आहे. बरोबर. सो जेनेटिकली काय असेल बेटा? सिमिलर टू ऑटोगॅमी असेल. नेक्स्ट थिंग इट इज व्हॉट ना बेटा की इट रिक्वायर्स, जर पॉलन ग्रेन्सला फ्रॉम हियर टू हियर इफ द पॉलन ग्रेन्स दे हॅव टू कम, ऑफकोर्स दे रिक्वायर पॉलिनेटर. सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इट इज व्हॉट? गिटोनोगॅमी. बरोबर. ऑटोगॅमी लक्षात आलं असेल, गिटोनोगॅमी लक्षात आलं असेल. अच्छा, आता इथेच एक क्वेश्चनच आलाय तर बोलून टाकते. इफ हियर इट इज अनदर फ्लावर है ना ऑफ सेम स्पीशीज बट अनदर फ्लावर आहे, then what word you will use बेटा? जर pollen grains इकडून उडून इकडे गेले, you will call this as a what बेटा? Is this autogamy, gitonogamy, or this is actually xenogamy or cross pollination? Xenogamy, cross pollination एकच आहे बेटा. याला तुम्ही काय बोलणार आहे? This is known as cross pollination. What is this? Cross pollination. That is what बेटा? Xenogamy. आलं बाळा लक्षात? ओके, चल. So the आंसर काय करणार आहे? It is gitonogamy. चल. Now next one. Next question it is, how many are there? Okay, ठीक है. Now next question it is बेटा that 16th one, 16th MCQ check करा. They are saying कि continued self pollination results in, yes बेटा, very important, खूपदा आलेला क्वेश्चन आहे. जर सेल्फ पॉलिनेशन आपण कंटिन्यू करतोय मीन्स मोर दॅन 4 to 5 जनरेशन्स आपण करणार आहे ना बेटा, ऍट दॅट टाइम व्हॉट विल हॅपन यू नो, येणारी जी जनरेशन आहे तिचे जे ऑफस्प्रिंग्स असते कंटिन्यू सेल्फ पॉलिनेशन केल्यानंतर, तर दोज ऑफस्प्रिंग्स दे विल बी वीक, they will be you know they will not be so strong and easily जे ना तर ते डिसीजला जे आहे तर ते बळी पडतील. मीन्स दे विल बी इझिली डिसीज्ड. त्यांचं इल्ड कमी असणार आहे. दे विल नॉट बी हाय इल्डिंग, दे विल नॉट बी डिसीज रेजिस्टंट. आलं बेटा लक्षात? मीन्स दे विल बी व्हेरी वीक. मग फायदाच नाही ना बेटा. लक्षात येत आहे? कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन इफ वी आर डुईंग ना बेटा, सो वी आर नॉट गोइंग टू गेट गुड रिझल्ट फ्रॉम दोज ऑफस्प्रिंग्स 5th 6th जनरेशन्स मधून. याला आपण काय बोलतो? ज्या वेळेस आपल्याला मनासारख्या गोष्टी होत नाही त्यावेळेस आपल्याला काय येतं बेटा? डिप्रेशन. मग हे आपण कुठली प्रोसेस करत होतो? वी वर डुईंग इनब्रीडिंग. मग इनब्रीडिंग मध्ये आपल्याला रिझल्ट नाही येते. सो दिस इज नोन एज व्हॉट? इनब्रीडिंग डिप्रेशन बेटा. सेल्फ पॉलिनेशन मीन्स इनब्रीडिंग. बराबर. मग त्याच्यामुळे काय होत आहे? 4 to 5 जनरेशन्स नंतर देर विल बी डिप्रेशन. ओके, एवढे लक्षात ठेवा. इझी आहे. आता पुढची गोष्ट. अच्छा, इथे एक क्वेश्चन अजून एक सांगू देतात. असं जर इनब्रीडिंग डिप्रेशन झालं तर मग काय करायचं? एकच सोल्युशन आहे. इनब्रीडिंग डिप्रेशन झालं, सिंगल आउट क्रॉस. त्याच फॅमिली मधल्या मेंबरशी जे आहे ना तर त्याचे प्लांट्स आहेत तर त्यांच्याशी त्यांचे पॉलिनेशन नाही करायचं. दुसरा आउटसाइड जे आहे मे बी सेम जे आहे तर स्पीशीजचा घ्या पण डिफरंट प्लांट घ्या, त्याचे पॉलन ग्रेन्स घ्या.
त्यांच्यामध्ये आउटक्रॉस बोलतो आपण. सो दॅट विल बी ओनली द सोल्युशन. चल, नाव नेक्स्ट इट इज इन कंडिशन ऑफ डॅश, in condition of dash, flowers are self-pollinated even before opening its flower parts. माहित आहे बेटा, फ्लोरल पार्ट्स ओपन होण्याच्या आधीच तो स्वतःलाच जे आहे तर काय करून टाकतो बेटा, सेल्फ पॉलिनेट करतो. सो दिस कंडिशन इट इज व्हॉट, येस इट इज व्हॉट, क्लिस्टोगॅमेट. हे असे असतात ना, क्लोज्ड असतात. सो इट इज व्हॉट बेटा, क्लिस्टोगॅमेट. नेक्स्ट इट इज व्हॉट, हा याच्यासाठी मला तुम्हाला डायग्राम दाखवावी लागेल. बघा, लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर इज नोन एज. तुम्हाला आठवते का बेटा, व्हॉट इज सस्पेन्सर? चलो लेट्स चेक व्हॉट इज सस्पेन्सर. इथे बघा जरा, व्हेन यू सी द फॉर्मेशन है ना, आपल्याला इथे बघायचंय. अरे खूप 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 पुढे जाणार आहे. सस्पेन्सर, चला 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 चला, एकच मिनिट. ही डायग्राम आली तर ही आता एकदा आपण घेऊन टाकूया बेटा. या डायग्राम मध्ये चेक करा काय काय बोलतात. हे डिफरंट आहे, हे ओनली दिस डायग्राम इज देयर. सो वी विल क्लियर द कन्सेप्ट. एंट्री ऑफ pollen tube into the ovule है ना, डिफरेंट वर्ड्स आर देयर. इफ the pollen tube it is entering from the micropyle end, this is pollen tube, this is what, pollen tube. If the pollen tube it is entering in the, you know, the ovule through micropyle, you will call it as porogamy. काय बोलना, porogamy. Second thing it is, if the pollen tube it is entering the ovule from chalaja end, you will call it as chalajogamy. If the pollen tube it is entering from the integuments, है ना, इकडून असं एंट्री करतोय तो, then you will call it as what, mesogamy. What these are? porogamy, chalazogamy, mesogamy. बेटा एक लक्षात घ्या, एंट्री त्यांना कुठून पण करू द्या, पॉलन ट्यूबला आहे ना, पॉलन ट्यूबची एंट्री इथे ही जे आहे ना, इथे कुठेही करू द्या है ना, बट बेटा इट विल एंटर inside the, you know, हा जो आपल्याकडे आहे ना, that is the embryo sac. Inside the embryo sac it will enter only through which end? Through the side of the egg apparatus. बघा बेटा, in porogamy also it is going from this side है ना. अजून इथे जे एम्ब्रियो सॅक मध्ये अजून आलाच नाहीये तो है ना, दिस जो ना जो आहे न्यूसेलस मध्ये है ना, एम्ब्रियो सॅक मध्ये अजून एंट्री नाही केली, इथे पण एंट्री तर इकडून असं करणार आहे. हा कुठून करणार आहे हे बघा, हा पण इथे पुढे कोण आहे, एग ॲपरेटस. इकडे कोण आहे, एग ॲपरेटस. इथून पण काय असणार आहे, एग ॲपरेटस आहे. बरोबर बेटा. सो ते एक पॉइंट लक्षात ठेवायचा. नेक्स्ट थिंग इट इज, कोण गाईड करताय त्यांना की इथे एग आहे म्हणून, फिलिफॉर्म ॲपरेटस ऑफ सिनर्जिड्स. कोण गाईड करताय बेटा, फिलिफॉर्म ॲपरेटस ऑफ सिनर्जिड्स गाईड करणार आहे. चलो लेट्स सी नाउ द नेक्स्ट पॉइंट. इट इज, आपण हे बघत होतो राईट, हा ते पण डबल फर्टिलायझेशन पण चेक करायचं आहे. येस येस येस, दिस वन. See here बेटा, here they are saying what was the question, कि जो सस्पेन्सर है आपल्याकडे है ना, this full जो सस्पेन्सर है आपल्याकडे, तो this suspensors है ना, suspensors the lowermost cell is, lowermost question होता ना, yes select the last question it was, which is the lowermost cell of suspensor, so it is known as hypophysis. हा सस्पेन्सर आहे. सस्पेन्सर इथे कोण फॉर्म होणार आहे, दॅट इज एम्ब्रियो. हा कोण आहे, सस्पेन्सर. सस्पेन्सरचा हा वाला जो सेल आहे ना, जो इथे अटॅच्ड आहे, इट इज नोन एज लोअर मोस्ट सेल विच इज नोन एज हायपोफायसिस. हियर द वर्ड इज, सी, लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर इज नोन एज व्हॉट, इट इज हायपोफायसिस. आलं का बाळा लक्षात? ओके, सो ते एक येते सस्पेन्सरचा हायपोफायसिस आहे. ओके, सो लेट्स चेक व्हॉट वॉज द क्वेश्चन. Question it was, चलो let's see. Here the question it was that lowermost cell है ना, lowermost cell of suspensor is known as, so you will say what, hypophysis. ठीक है बेटा. So these were actually the MCQs है ना, हे MCQs होते, इथे आन्सर्स दिलेले आहेत इथे. आता नेक्स्ट पार्ट्स कडे जाऊया ऑफ द सेम चॅप्टर. बाकीचे अजून काय काय घेतलेले आहेत त्यांनी, सो दॅट वी विल सी हा वन बाय वन. चलो, सो नाउ द नेक्स्ट पॉइंट इट इज रिलेटेड विथ 1 mark क्वेश्चंस है ना, विच आर द इम्पॉर्टंट 1 mark क्वेश्चंस ऑफ दिस फर्स्ट चैप्टर, सो दैट वी विल सी. एकच मिनिट. So the first question it is question it is beta that
बाय विच मेथड डज स्पायरोगायरा रिप्रोड्यूस. तुम्हाला आठवते बेटा स्पायरोगायरा कसा असतो? तो स्पायरल शेप्ड मध्ये है ना, स्पायरल शेपचा मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट होता. फिलामेंटस लॉंग आहे. जर फिलामेंटस लॉंग असेल तर ऑफकोर्स बेटा तो कशाने रिप्रोड्यूस करेल? सो फ्रॅगमेंटेशन, असेक्शुअल रिप्रोडक्शन. लक्षात येते? स्पायरोगायरा हा फिलामेंटस लॉंग स्ट्रक्चर असतं. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होणार आहे बेटा? बाय फ्रॅगमेंटेशन. कट 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 होतोय, पीसेस पीसेस होतात फ्रॅगमेंट्स आणि मग ते रिप्रोड्यूस करतात. हा, हे विसरू नका. स्पायरोगायरा फ्रॅगमेंटेशन. टाइप ऑफ व्हॉट बेटा? विच टाइप ऑफ रिप्रोडक्शन? असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. सेकंड इट इज व्हॉट बेटा? क्वेश्चन इट इज, सेकंड क्वेश्चन बघा आता काय दिलाय. व्हॉट इज एपोमिक्सिस? बाळा एक सांगू, एपो वर्ड कधी पण आला ना म्हणजे विदाउट घ्यायचा. एपो, ओनली एपो. एपो वर्ड मीन्स व्हॉट? विदाउट. सो वर्ड इट इज व्हॉट? व्हॉट इज एपो अँड मिक्सिस? मिक्सिस, मिक्सिस म्हणजे काय बेटा? फ्युजन. फ्युजन ऑफ व्हॉट? गॅमेट्स. लक्षात येते? whenever there is asexual reproduction, लक्षात घ्या बेटा, asexual reproduction, sexual reproduction. Sexual reproduction मध्ये आपण काय घेतो? There is mixing or the fusion of male and female gametes. That is what beta? Sexual reproduction. What about asexual reproduction? Asexual reproduction, there is no fusion of male and female gametes. बराबर? They are not involved in asexual reproduction. So no fusion. So it will be what? Apomixis. What word you will use beta? Apomixis. So what is apomixis? Let's check. Apomixis is formation of embryo, ठीक है, but this word is important without formation of gametes, formation or ना बेटा fusion. बरोबर आहे? जर फ्युजन नाही करायचं तर फॉर्मेशन कशासाठी करायचं आहे? बरोबर बेटा? एवढं एक लक्षात घ्या. सो व्हॉट इज एपोमिक्सिस? फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो बट विदाउट फ्युजन और फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ठीक आहे, एपोमिक्सिस. बेटा मग आपले जे सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल त्याला वर्ड काय देणार आहे? एम्फिमिक्सिस. For sexual reproduction, what will be the word? Word will be amphimixis. Mixis means fusion. Amphi means both male and female gametes. ठीक है? चल. Now next question. Next question it is, how many haploid cells? बेटा हे झालेलं आहे. आता तुम्ही सांगा मला, how many haploid cells are present in a mature embryo sac? बेटा very important word. Again बघा कुठला embryo sac मी तुम्हाला बोलले तिथे फोकस करा, है ना. फीमेल गॅमेटोफाइट फॉर्म होताना मॅच्युअर एम्ब्रियो सॅक, इन दॅट हाउ मेनी हॅप्लॉइड सेल्स आर देयर? बोला किती होते? 6 हॅप्लॉइड सेल्स होते आणि एक डिप्लॉइड होता, है ना. सो दे आर व्हॉट बेटा? 6 हॅप्लॉइड सेल्स. कोणते कोणते? ते असं घेतलं होतं ना आपण, हे लाईक दिस 1 2 3 1 2 3 अँटीपोडाल सेल्स. दीज टू आर व्हॉट बेटा? सिनर्जिड. दिस इज व्हॉट? एग. अख्खा हा कोण झाला? एग ॲपरेटस. बरोबर. सो लेट्स सी, 2 सिनर्जिड, 1 egg cell, this वाला, and 3 antipodals. बरोबर? म्हणून ते तेव्हाच मी कव्हर केलं होतं. अच्छा, now this question is important. चला सांगा. Question it is, ते काय बोलतात ते? आता सिंपल कन्सेप्ट. Question it is, हा बघा बेटा. How many meiotic divisions are required for formation of 300 seeds in एंजिओस्पर्म्स? कधीचा क्वेश्चन आहे? मार्च 2024. याला तर विचार करावा लागेल, पण फार सोपं आहे. याची कन्सेप्ट मी आधीच घेतली होती, पण तरी बघूया. ओके, काय घेतलं आहे तिथे? ओके ओके, यू विल क्लिअर द कंटेक्ट की. ओके चल. सो आहे ना बेटा, एकच मिनिट मी तुम्हाला सांगते. एकदा नोट मी फक्त घेते. आता मी जे सांगते ते राईट डाऊन करा आणि त्यानुसारच जे आहे ना, तर यू हॅव टू डू द कॅल्क्युलेशन्स. ओके चल, नो करते इथे बेटा. हियर दे आर सीइंग व्हॉट? क्वेश्चन काय की फॉर फॉर्मेशन ऑफ 300 सीड्स, व्हॉट यू हॅव टू फॉर्म? 300 सीड्स. सीड्स फॉर्म करायचे. हाऊ मेनी मियोटिक अँड हाऊ मेनी मायटोटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड? बराबर, आर रिक्वायर्ड. चल, हा क्वेश्चन इन दिस बेटा सिंपलची कन्सेप्ट आहे, समजून घ्या काय करायचं. क्वेश्चन इट इज की 300 सीड्स दे आर सेइंग. इफ दे आर सेइंग 300 सीड्स, इट मीन्स बेटा यू रिक्वायर व्हॉट बेटा? दॅट इज 300 काय पाहिजे? दॅट इज एम्ब्रियोज, है ना. सपोज एम्ब्रियोज पाहिजे आहे तुम्हाला, 300 एम्ब्रियोज और झायगोट्स. मग ते कशाने बनणार आहे? फॉर दॅट यू रिक्वायर 300 मेल गॅमेट्स.
बराबर, and you require what beta plus 300 what you require the female gametes. चला विचार करा आता female gametes. बेटा they are saying कि if you require 300 male gametes, calculation करा किती मदर सेल्स लागतील 300 मेल गॅमेट फॉर्म करायचे तर हाउ मेनी मदर सेल्स आर रिक्वायर्ड. आपलं कॅल्क्युलेशन आपण काय घेतलं होतं बेटा मगाशी अँथर मध्ये. अँथर आठवलं तुम्हाला, बायलोट अँथर. अँथर मध्ये कोण होतं बेटा, पॉलन सॅक्स होते है ना, मायक्रोस्पोरेंजियम, त्याच्यामध्ये मायक्रोस्पोरोजिनस टिश्यू होता. आफ्टर दॅट तिथे आपण जे खूप सारे मायक्रोस्पोर मदर सेल घेतले होते है ना. व्हॉट वी हॅव टेकन मायक्रोस्पोर मदर सेल. मी मेल गॅमेट्सची गोष्ट करते आता. मदर सेल्स वी हॅव टेकन. हाउ दे आर मायक्रोस्पोर मदर सेल्स, दे आर डिप्लॉइड बेटा. बराबर. माइक्रोस्पोर मदर सेल्स अंडरगोज व्हाट, दी मियोटिक डिवीजन. सो एक जे तर मियोसिस होता है. एंड हाउ मेनी माइक्रोस्पोर्स आर फॉर्म्ड, 4 माइक्रोस्पोर्स आर फॉर्म्ड. म्हणजे एक मदर सेल कडून, फ्रॉम वन मदर सेल हाउ मेनी माइक्रोस्पोर्स यू आर हॅव्हिंग. माइक्रोस्पोर्स म्हणजे पॉलन ग्रेन्स ज्यांच्यामध्ये मेल गॅमेट फॉर्म होते. किती असणार आहे बेटा, तर 4 येतात. एका मदर कडून 4 माइक्रोस्पोर्स आहेत आणि फंक्शनल आहेत. पण बेटा मग मला ठीक आहे, तर यालाच मला सांगा तुम्ही की आफ्टर दॅट नाव हिअर टेल मी बेटा की इफ इट इज लाईक दिस की 4 मायक्रोस्पोर्स तुमच्याकडे आहे, मग मला एक सांगा की 300 मेल गॅमेट्स म्हणजे 300 मायक्रोस्पोर्स फॉर्म करण्यासाठी हाऊ मेनी मदर सेल्स यू रिक्वायर. किती असणार आहे टेल मी. कसं करायचं माहित आहे का, जर इफ 4 मायक्रोस्पोर्स है ना, इफ घेतो, if 4 microspores है ना are formed by one mother cell, ठीक है, one mother cell, microspore mother cell है ना, आणि 1 meiotic division है. बराबर. तर मग we require how many, 300 microspores are formed by the 1/4 divided into what beta 300, so it will be 75. So how many mother cells you require, 75 microspore mother cells. That is what beta, एक मदर सेल एक मियोटिक डिवीजन ने 4 फॉर्म करते हैं. So 75 मदर सेल्स ने 75 मियोटिक डिविजन्स है ना. हाउ मेनी माइक्रोस्पोर्स विल बी फॉर्म, 300 माइक्रोस्पोर्स विल बी फॉर्म. बघा एक मदर सेल आहे, एक मदर सेलने एक मियोटिक डिव्हिजन केली, तिच्यापासून 4 आले मायक्रोस्पोर्स. मग 75 मदर सेल्स आहे, 75 मदर सेल्सने 75 मियोटिक डिव्हिजन्स करून किती मायक्रोस्पोर्स फॉर्म होते, 75 into 4 करा बरं. 75 into 4 किती होतात, 75 into 4 4 पंचे 30 बेटा 300. ठीक आहे. चल मग आता तुमचा हे तर सॉल्व झाला, हा एक पार्ट आपला सॉल्व झाला. विच इज द फर्स्ट पार्ट बेटा, द फर्स्ट पार्ट इट इज फॉर 300 मेल गॅमेट्स यू रिक्वायर 75 meiotic divisions. But what about 300 female gamete? Beta, in the formation of embryo sac, mature embryo sac, there we have seen that one megaspore from one megaspore mother cell, one megaspore mother cell which is diploid, it undergoes what, one meiotic division, है ना, one meiotic division. From that 4 megaspores are formed. बराबर. 4 जे तर megaspores formed होतात, but बेटा 3 degenerate. 3 काय होतात, degenerate होते, कामाचे नाही आहे. Then how many are functional? Only one megaspore is functional. म्हणजे मग एका मेगास्पोर मदर कडून एकच फंक्शनल मेगास्पोर तुम्हाला दिसणार आहे, भेटणार आहे. बरोबर. आणि एका मियोटिक डिव्हिजन ने मग तुम्हाला तर 300 फंक्शनल मेगास्पोर्स पाहिजे. मग किती मेगा मदर सेल्स लागते, 300 मदर सेल्स लागते. म्हणजेच किती बेटा, 300 मियोटिक डिव्हिजन्स लागते. मग हिच्यासाठी 300 मियोटिक डिव्हिजन्स आणि याच्यासाठी किती असणार आहे, 75 मियोटिक डिव्हिजन्स. टोटल किती मियोटिक डिव्हिजन्स बेटा, 3.
75 meiotic divisions. क्वेश्चन काय होता? क्वेश्चन हाच होता ना, हाउ मेनी meiotic divisions are required? चेक करा what was the question. Question it was, let's check, how many meiotic, yes meiotic division विचार होता, how many meiotic divisions are required for the formation of 300 seeds in angiosperms? बोलो बेटा आन्सर काय असणार आहे? 375. लक्षात आलं कॅल्क्युलेशन्स कसे करायचे? मे बी बेटा दे विल चेंज 300 च्या ऐवजी दुसरा काहीतरी नंबर देतील, 100 देतील मे बी, त्यानुसार तुम्हाला जे ते सांगायचं आहे. इझी. नेक्स्ट, नेम द लेयर्स ऑफ स्पोरोडर्म and mention their composition. बेटा we have seen what is sporoderm. Sporoderm pollen grain आहे. pollen grain जो असतो त्याची जी वॉल आहे तिच्यामध्ये काय असणार आहे बेटा? 2 लेयर्स असतात, त्याला दोघींना आपण स्पोरोडर्म होतं. आउटर इट इज एक्झाइम, इनर इट इज इंटाइम. आउटर इट इज मेड अप ऑफ स्पोरोपॉलेन, इनर इट इज मेड अप ऑफ व्हाट बेटा? इंटाइम इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. आउटर इट इज मेड अप ऑफ व्हाट बेटा? एक्झाइम, स्पोरोपॉलेनिन. इंटाइन इट इज मेड अप ऑफ व्हाट? सेल्युलोज अँड पेक्टिन. बरोबर, हे झालेलं आहे आधी आपल्या. नेक्स्ट क्वेश्चन इट इज व्हॉट इज डायकोगॅमी. वर्ड काय आहे? डाय वर्ड दिलाय, डाय म्हणजे दोन बेटा, डायको अँड गॅमी बोलतात आहे. सो डायकोगॅमी इट इज व्हॉट? वन ऑफ द आउट ब्रीडिंग डिव्हाइस. लक्षात येते? डायकोगॅमी काय बेटा? डायकोगॅमी इट इज वन ऑफ द आउट ब्रीडिंग डिव्हाइस. What are outbreeding devices? बोलो, what are outbreeding devices? Outbreeding devices are those beta which prevent the inbreeding, that is self pollination. जे self pollination ला prevent करतात, those things they constitute what? Outbreeding devices. One of them it is a dicogamy. Dicogamy means ना, suppose एक flower है and flower जो है ना बेटा तो bisexual है, ठीक है? फ्लावर इट इज बायसेक्शुअल. मग बायसेक्शुअल आहे तर त्यांच्यामध्ये ऑटोगॅमी पाहिजे होती, बट असं होत नाहीये. वाय बेटा? बिकॉज या दोघांची जी मॅच्युरिटीचा जो टाइम आहे ना, दॅट टाइम इज डिफरंट है ना, दॅट टाइम इज व्हॉट? डिफरंट. सो हियर दे आर सीइंग maturation of anther and stigma at a different time is known as what? Dicogamy. आलं का बाळा लक्षात? ओके, चल. Now next one. Next question it is, at which stage pollen grains are shed from anther in angiosperms? बेटा लक्ष द्या, मी काय सांगते. 60% ऑफ एंजिओस्पर्म्स जे असतात ना, तर त्यांच्यामध्ये तो जो अँथर आपण बघितला ना, टीएस ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर 4 लेयर्स होते, त्याची खालची डायग्राम बघा बेटा. तर त्या खालच्या डायग्राम मध्ये त्या डेहिसेन्स दाखवलेले. अँथरचा काय केलेलं आहे बेटा त्यांनी? डेहिसेन्स. इफ आय एम नॉट रॉंग, तुम्हाला जर इथे दिसत असेल तर बघा एकदा प्लीज. This वाली diagram I want to say this. दिसते का बघा बरं. So this वाली diagram. In this diagram you can see की anther आहे ना, it has matured now, pollen grains form झाले आणि तो आता काय होतं बेटा? डेहिसेन्स होत आहे, रप्चर होत आहे ना, बर्स्ट होईल. बिकॉज ऑफ दॅट हे जे पॉलन ग्रेन्स आहे ना ते शेड होतात बाहेर, डिस्पर्स होतात. सो दे आर सेइंग ना बेटा की नियर अबाउट 60% ऑफ एंजिओस्पर्म्स जे असतात ना बेटा, तर इन देम दी पॉलन ग्रेन्स दे आर शेड ॲट 2 सेल्ड स्टेज ओनली है ना, आणि 40% मध्ये 3 सेल्ड स्टेज. व्हॉट इज 2 सेल्ड स्टेज? 2 सेल्ड स्टेज म्हणजे जेव्हा फक्त पॉलन ग्रेन मध्ये फर्स्ट मियोटिक डिव्हिजन, मायटोटिक डिव्हिजन झाले, जनरेटिव्ह सेल आणि वेजिटेटिव्ह सेल हे दोघच फॉर्म झालेले असतात ना, दॅट इज 2 सेल्ड स्टेज. देन व्हॉट इज 3 सेल्ड स्टेज? 3 cell stage means generative cell, it has undergone second mitotic division from which 2 male gametes are formed. बरोबर. सो ते जे आपण मेल गॅमेटोफाइट फॉर्मेशन चे पॉलन ग्रेन आणि ते घेतलं होतं ना, ती वाली कंडिशन. सो काय घ्यायचं बेटा? हिअर दे आर सेइंग की 60% आणि 40% हे एनसीईआरटी दिलेलं आहे. इथे आपण क्लिअर कट काय करायचं आहे बेटा? दॅट इज इट इज इन बाय-सेल्ड कंडिशन which 2 cells will be there. One is generative, another it is vegetative. ठीक है. Pollen grains are shed from anther in angiosperms. ठीक है. दे नेक्स्ट इट इज नेम द इनिशियल सेल्स. हाँ हे मस्त आहे. ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट्स. क्वेश्चन काय आहे बेटा? की इनिशियल सेल्स बोले मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट्स. सांगा बरं काय असेल ते. मेल गॅमेटोफाइट फॉर्म करण्याच्या आधी सगळ्यात पहिली सुरुवात कुठून केली होती आपण? दॅट इज व्हॉट बेटा? हॅप्लॉइड होते, मायक्रोस्पोर्स, पॉलन ग्रेन है ना. आणि फिमेल गॅमेटोफाइट साठी काय केलं होतं? फंक्शनल मेगास्पोर. So these are the initial cells beta. Easy है, and both will be haploid. Okay, chalo. Let's see now the next question. Next question it is beta that
Very easy question. Question it is. Tell me beta, what is apomixis? We have studied apomixis. What is apomixis? Apomixis, it is actually what? Without fusion. What is apomixis? Apomixis means it is without fusion. है ना? So, if without fusion of gametes, if embryos are formed, then tell me beta, is these means that this fertilization is required or pollination is required? नहीं. Apomixis म्हणजे काय घेतलं होतं? Apomixis means where there will be no fusion of male and female gametes. If there is no fusion, it means there will be no fertilization. The fertilization is नहीं होना है. Then what is the need of pollination? बराबर? So these two will also not be there. So here they are saying apomixis is formation of embryos without formation of gametes. Hence, there is no need of pollination and fertilization. ठीक है? So this is the question. Next question it is what? The 10th number. They are saying describe the characters of pollens of anemophilous flowers. Very easy बेटा, लक्षात घ्या. जे पण पॉलिनेशनचे टॉपिक्स आलेले. इन द पॉलिनेशन डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिनेशन्स आर गिवन. इन देम ऍक्च्युअली त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत है ना. सो दोज यू हॅव टू डू प्रॉपरली. द फर्स्ट वन इट इज व्हाट दे आर सेइंग एनिमोफिलस फ्लावर. व्हाट आर एनिमोफिलस फ्लावर्स? एनिमोफिलस मीन्स विंड पॉलिनेटेड है ना. एनिमोफिलस म्हणजे काय असणार बेटा? विंड पॉलिनेशन. मग ऑफकोर्स बेटा जर विंडच्या थ्रू जर त्याला असं पॉलिनेट करायचं असेल सो ऑफकोर्स हाउ द पॉलन ग्रेन्स दे विल बी लाईट वेटेड और दे विल बी हेवी. सो दे विल बी लाईट वेटेड. सो चेक करा. सो हे बोलतात ते क्वेश्चन आहे की तर जर एनिमोफिलस फ्लावर्स असतील तर त्यांचे पॉलन्सचे तर कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे? तर फर्स्ट वन, pollen grains are produced in large number. बोलो, why large number? Because there are so many chances of wastage of pollen grains. Pollen grains waste होऊ शकतात. That is one. First thing, so they should be produced what beta? In large number. One thing, from the versatile anthers. Okay. Second thing what beta? आता wind त्या pollen grains ला घेऊन जायचं. That is disperse करायचं. So how the pollen grains? They should be dry. They should be light in weight. है ना, for their easy dispersal. So what are the characteristics? First thing, they should be what beta? Dry. They should be very light weighted. And third thing, they should be produced in large number. Next thing it is further the question it is that what is egg apparatus? Chalo, tell me beta, what is egg apparatus? Just now we have studied egg apparatus, where you can see egg apparatus, two synergids and center मध्ये कोण असणार आहे बेटा? That is the female gamete. So what is egg apparatus? Egg apparatus is three-celled structure lying at the बरोबर है micropylar end. This we have studied already in the embryo sac. Next question it is, why are some seeds of citrus referred to as polyembryonic? Question का है बेटा? Question it is कि polyembryonic word is there. What the word it is? Polyembryonic. Now beta, what is polyembryonic? Poly means multiple. Embryonic means the condition in which multiple embryos are formed. है ना? So what is polyembryonic condition? It is that condition in which from one seed multiple what are produced beta? Multiple seedlings are produced. छोटे छोटे plants are produced. So it is known as what? Polyembryonic. What they are saying ना, from citrus seed है ना, एक जो seed असेल तर याच्यापासून multiple छोटे छोटे जे ना seedlings येतात. मग एका सीड पासून डिफरंट म्हणजे मल्टिपल चे सीडलिंग्स कस काय आले ना, छोटे छोटे प्लांट्स कस काय आले. सो दॅट इज वाय दे आर सेइंग बॉट की सायट्रस जो असणार आहे बेटा, सो इट विल बी द एक्झाम्पल ऑफ पॉलीएम्ब्रियोनिक. मीन्स व्हेन सम सीड्स ऑफ अ सायट्रस जर्मिनेट दे डेव्हलप मल्टिपल सीडलिंग्स. दिस इज ड्यू टू येस. मग त्यांच्यामध्ये ना बेटा ही लास्ट कन्सेप्ट आहे आपल्या याच्यामधली बुक मधली, दॅट इज अबाउट द पॉलीएम्ब्रियोनिक. इन पॉलीएम्ब्रियोनी यू कॅन सी की जे एम्ब्रियोज फॉर्म होतात, एक तर मेन एम्ब्रियो असतो झायगोटिक एम्ब्रियो जो झायगोट पासून फॉर्म झालेला आहे. सो इट इज व्हॉट झायगोटिक एम्ब्रियो. बट दुसरे अजून एम्ब्रियोज असतात बेटा विच आर ऍक्च्युअली फॉर्म्ड फ्रॉम व्हॉट? दे आर फॉर्म्ड फ्रॉम द और दे आर नोन एज व्हॉट? ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोज. काय म्हणायचं बेटा? ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोज. न्यूसेलस आहे, इंटेग्युमेंट्स आहे, त्यांच्यापासून पण एम्ब्रियोज जो फॉर्म होत असतील दे आर नॉट द ट्रू एम्ब्रियोज. म्हणजे ते कुठले असणार बेटा? ऍडव्हेंटिव्ह. ते कुठले असणार आहे?
ऍडव्हेंटिव्ह. नॉर्मल एम्ब्रियोज कुठून फॉर्म व्हायला पाहिजे? झायगोट पासून. मग त्याला काय बोलणार तुम्ही? झायगोटिक एम्ब्रियो. जे झायगोट सोडून दुसऱ्या पार्ट्स कडून फॉर्म होतात दॅट इज न्यूसेलस. आणि कोण बेटा? इंटेग्युमेंट. सो दे आर नोन एज व्हॉट? एडव्हेंटिव्ह एम्ब्रियोज. बराबर. फॉर्म्ड इन द सीड्स इन एडिशन टू, चेक करा, झायगोटिक एम्ब्रियो. गॉट इट बेटा? है ना? सो in this way, we have completed MCQs also. We have completed 1 mark question also. This is also. Now we will complete. We will go to the next section, that is the definitions wala section.